Now we are going to learn is third chapter is life processes in living organism part 2. So in this chapter these 4 points are main. First point is a reproduction, asexual and sexual reproduction. Second point is a reproduction and modern technology, reproductive health and population explosion. Student, what is the definition of reproduction? म्हणजेच काय, एकाच प्रकारच्या सजीवाच्या जातीपासून नवीन सजीवांची जात निर्माण होणे किंवा नवीन त्यातले स्पेसिस क्रिएट करणे याला रिप्रोडक्शन असं म्हटलेलं आहे. सो इन दॅट फर्स्ट इज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन असं सुद्धा म्हणण्यात येतं. युनिपॅरेंटल का? बिकॉज याच्यामध्ये एकच पॅरेंट असतो, एका पॅरेंट पासून रिप्रोडक्शन होतं. हे मायटोटिक डिव्हिजननी रिप्रोडक्शन होत असतं. युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन बिकॉज याच्यामध्ये मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स हे नसतात, त्यामुळे याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, या रिप्रोडक्शन पासून जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे, हा ऑर्गॅनिझम सेम टू सेम त्याच्या पॅरेंट सारखा असणार आहे किंवा त्याचे जे काही डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे सेम ॲज लाईक देअर पॅरेंट. ओके. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, हे आपण बघूयात. असेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो काही रिप्रोडक्टिव्ह रेट आहे, हा रिप्रोडक्टिव्ह रेट हा फास्टर आहे दॅन सेक्शुअल रिप्रोडक्शन. अँड द ड्रॉबॅक ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज that is it does not contain any genetic recombination. ओके. याच्यामध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेटच नाही आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतच नाही. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. सो दिस इज अबाउट असेक्शुअल रिप्रोडक्शन. नाउ these also having a two types. One is a asexual reproduction in a unicellular organism and in a multicellular organism. They have also types binary fission, multiple fission and in a budding. In multicellular organism, first is the fragmentation, regeneration, budding, vegetative propagation and last one is the spore formation. Okay, so all these points आपण आता कव्हर करणार आहोत. फर्स्ट आहे ते आहे बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन म्हणजे बायनरी म्हणजे काय, टू. ठीक आहे. तर एकापासून त्याचे दोन मध्ये ब्रेक्स करणे किंवा एकापासून दोन तयार होणे याला काय म्हणलेलं आहे आपण, बायनरी फ्युजन म्हणलेलं आहे. या ठिकाणी एक्झाम्पल आहे, हे आहे अमिबाचे. फर्स्ट स्टेप मध्ये हा जो आपल्याला अमिबा दिसतो याला आपण पॅरेंट अमिबा असं म्हणलेलं आहे. तर आता हे बायनरी फ्युजन जे आहे, हे बायनरी फ्युजन मायटोटिक डिव्हिजनने होते. तर हे मायटोटिक डिव्हिजन कशा प्रकारे होते, तर त्याचे सुद्धा दोन प्रोसेस आहेत. फर्स्ट आहे तो आहे कायरोकायनेसिस आणि सेकंड आहे तो आहे सायटोकायनेसिस. आता कायरोकायनेसिस मध्ये काय होतं, न्यूक्लियस डिवाइड होतो, तर सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझ्मा डिवाइड होतो. तर या ठिकाणी सुद्धा तसंच होतं. हा जो पॅरेंट अमिबा आहे याच्यामध्ये पहिला हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस डिवाइड होताना दिसतो. ठीक आहे. देन हळूहळू आपल्याला सायटोप्लाझ्मा सुद्धा डिवाइड झालेला दिसतोय आणि लास्ट स्टेप मध्ये आपल्याला एका पॅरेंट अमिबा पासून दोन डॉटर अमिबास क्रिएट झालेले दिसत आहेत. ओके. तर हे झालं बायनरी फ्युजन. आता बायनरी फ्युजन हे जे काही अमिबाच्या बाबतीत आहे याला सिंपल बायनरी फ्युजन असं सुद्धा म्हणतात. बिकॉज अमिबाला कुठल्याही प्रकारचा शेप नाही, त्यामुळे याचे जे फ्युजन होणार आहे हे फ्युजन कुठल्याही ऍक्सिस मधून होतं. याला कुठल्याही एक पर्टिक्युलर व्हर्टिकल ऍक्सिस, हॉरिझॉन्टल ऍक्सिस असा कुठलाही ऍक्सिस नाही, त्यामुळे याचे जे फ्युजन होते हे कुठल्याही ऍक्सिस मधून होतं, त्यामुळे याला सिंपल बायनरी फ्युजन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे स्टुडंट, या ठिकाणी मी तुम्हाला छोटासा शॉर्ट व्हिडिओ ऍड केलेला आहे बिकॉज तुम्हाला ही प्रोसेस अगदी पक्की लक्षात राहावी यासाठी. सुरुवातीला बघा, हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस डिवाइड होताना दिसतोय, हळूहळू सायटोप्लाझ्मा डिवाइड झालेला आहे आणि दोन डॉटर अमिबास क्रिएट झालेले आहेत. ओके. नेक्स्ट आहे ट्रान्सफर बायनरी फ्युजन. एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. ओके. पॅरामेशियम इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. हा जो पॅरामेशियम आहे, या पॅरामेशियमचे आता हे जे काही फ्युजन आहे हे हॉरिझॉन्टली होताना दिसत आहे, त्यामुळे याला ट्रान्सव्हर्स बायनरी म्हणलेलं आहे किंवा आपण हॉरिझॉन्टली बायनरी फ्युजन असं सुद्धा म्हणूयात. बघा, न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस स्प्लिट होताना दिसतोय, हळूहळू तो स्प्लिट होऊन वेगळा झालेला आहे. तसेच सायटोप्लाझ्मा स्प्लिट झालेले आहे आणि एका पॅरेंट पॅरामेशियम पासून दोन डॉटर पॅरामेशियम्स क्रिएट झालेले आहेत. सो दिस इज अबाउट ट्रान्सफर बायनरी फ्युजन इन पॅरामेशियम. नेक्स्ट आहे तो आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. एक्झाम्पल इज अ युग्लिना. युग्लिना इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर हा जो युग्लिना आहे याचा शेप अशा प्रकारे असतो. ठीक आहे. तर आता याचे जे काही डिव्हिजन होणार आहे किंवा फ्युजन होणार आहे हे व्हर्टिकली होणार आहे, त्याला आपण व्हर्टिकली बायनरी फ्युजन असं सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये बघा, पहिला न्यूक्लियस डिवाइड होताना दिसतोय,
and then cytoplasma divides. Okay, so this form two daughter euglena. Next point आहे तो आहे multiple fission. Asexual reproduction in a multiple fission is performed by amoeba and other similar protists. हे जे मल्टिपल फिजन जे काही प्रोसेस आहे ही प्रोसेस अमिबा मध्ये आणि अमिबा सारखेच इतर जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत याच्यामध्ये होताना दिसते. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेत आहोत अमिबाचे. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. हा जो अमिबा आहे याला आपण पॅरेंट अमिबा म्हणलेला आहे. हा पॅरेंट अमिबा जो आहे हा ऍडव्हर्स कंडिशन मध्ये, ऍडव्हर्स कंडिशन म्हणजेच काय, जेव्हा लॅक ऑफ फूड अशी जेव्हा कंडिशन असेल त्यावेळेला हा जो अमिबा आहे ह्या अमिबाचे हे जे काही आपल्याला कोपरे दिसतात याला आपण काय म्हणलेलं आहे, सुडोपोडिया. हे स्टुडिओपोडियाची जी काही मुवमेंट आहे ही मुवमेंट तो स्टॉप करतो आणि तो दिसता नंतर त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसू लागतो. आता याच्या बाहेर हा जो निळा कलरचा कलर दिसत आहे हे काय झालेलं आहे, त्याने आपल्या भोवती एक प्रोटेक्शन लेअर क्रिएट केलेला आहे आणि या प्रोटेक्शन लेअरला सिस्ट असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, अमिबा काय करतो, जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन येईल त्यावेळेला तो आपले स्टुडिओपोडियाच्या ज्या मुवमेंट आहेत ते स्टॉप करतो आणि आपल्या शरीराच्या बाहेर एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो. या प्रोटेक्टिव्ह लेअरलाच सिस्ट असं म्हणलेलं आहे. आता आतल्या साईडला काय प्रोसेस होते बघा, आतमध्ये जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस डिवाइड होतो, हळूहळू सायटोप्लाझ्मा डिवाइड होतो आणि आतमध्ये आपल्याला नंबर ऑफ अमिबाज क्रिएट झालेले दिसत आहेत. ओके, आता ही प्रोसेस पुढची काय आहे बघा, जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल, जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेला वरचे हे जे काही सिस्ट आहे, सिस्ट म्हणजे काय, आपण त्याला प्रोटेक्टिव्ह लेअर असं म्हणलेलं आहे. हे प्रोटेक्टिव्ह लेअर हे ब्रेक करतो आणि त्यापासून मधून आपल्याला नंबर ऑफ अमिबाज बाहेर पडताना दिसत आहेत. तर हे झालं मल्टिपल फिजन. मल्टिपल म्हणजे काय, एक अमिबा होता, त्या एका अमिबापासून आपल्याला नंबर ऑफ अमिबाज मिळालेले आहेत. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ मल्टिपल फिजन इन अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता थर्ड आहे ते आहे बडिंग. ओके, सो ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आता हे जे ईस्ट सेल आहे हे ईस्ट सेल हे फंगस या टाइप मध्ये येतं. ओके, सो ईस्ट सेल परफॉर्मिंग बडिंग दॅट इज अ स्मॉल बर्ड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल. हे जे ईस्ट सेल आहे या ईस्ट सेलच्या शरीरावरती एक छोटासा फुगवटा येतो, त्याला आपण बर्ड असं किंवा बल्ज असं म्हणलेलं आहे. तर हा जो फुगवटा असा आलेला आहे, आता हळूहळू काय होतं, या ईस्ट सेलचा हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस इथे आपल्याला डिवाइड किंवा स्प्लिट होताना दिसतोय. जेव्हा हा बर्ड न्यूक्लियस डिवाइड होईल तेव्हा त्यातला एक न्यूक्लियस हा या बर्ड मध्ये जातो. हा जो न्यू बर्ड क्रिएट झालेला आहे या न्यू बर्ड मध्ये हा न्यूक्लियस आला. जेव्हा याची ग्रोथ ही सफिशियंट होईल असं वाटेल तेव्हा जी न्यू बर्ड आहे, न्यू किंवा ईस्ट सेल आहे, हा इंडिपेंडेंट ईस्ट सेल म्हणून ऍक्ट होतो. त्यापासून पुन्हा आणखीन ईस्ट सेल क्रिएट होताना आपल्याला दिसतंय. सो दिस इज अ रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ बडिंग. आता नेक्स्ट आहे ते आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. याच्या आधी आपण कशामध्ये बघितलं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक अ पॅरेमिशियम, अमिबा, युग्लिना, हे काय होते, युनिसेल्युलर होते. आता आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये हे असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे बघूया. त्यामधला पहिला आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होतं, दिस इज अ टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑफ बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स. म्हणजे जो काही पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे हा आपले बॉडी ब्रेक्स करतो त्याच्यापासून इंटू मेनी फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह ॲज अन इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम. त्याच्यापासून जे त्याने तुकडे केलेले आहेत शरीराचे, हा प्रत्येक तुकडा एक नवीन जीव म्हणून जगू लागतो. याचं एक्झाम्पल काय आहे, स्पायरोगॅरा अँड सायकोलाइक स्पंजी. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे, हे आहे स्पायरोगॅराचं. हा जो स्पायरोगॅरा आहे हा स्पायरोगॅरा आपले स्वतःचे जी काही बॉडी आहे ही ब्रेक्स करतो. त्याच्यापासून जे एक फ्रॅगमेंट होणार आहे हा फ्रॅगमेंट पुन्हा ग्रो होणार आहे आणि एक नवीन स्पायरोगॅरा तयार होणार आहे. सेकंड सुद्धा तसंच आहे, एका ब्रेक केलेल्या फ्रॅगमेंट पासून ग्रो होणार, पुन्हा नवीन स्पायरोगॅरा क्रिएट होणार. थर्ड स्टेप सुद्धा तशीच आहे. हे झालं स्पायरोगॅराच्या बाबतीत. आता आणखीन एक एक्झाम्पल आहे, ते आहे सायकॉन लाईक स्पंजी. तर ही सायकॉन लाईक स्पंजी कुठे असते, तर समुद्राच्या तळाशी असते. या ठिकाणी हे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे बघा, ही सायकॉन लाईक स्पंजी आहे. सपोज सायकॉन लाईक स्पंजीचा एखादा तुकडा हा सपोज इथे खाली पडला तर इथे याची पुन्हा अशी ग्रोथ होते. सपोज याचा इथून इकडे हा तुकडा जर इथे पडला तर याची इथून अशी इथे ग्रोथ तयार होतो आणि तो नवीन सायकॉन किंवा इंडिपेंडेंट सायकॉन ऍक्ट होतो. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ फ्रॅगमेंटेशन. सेकंड प्रोसेस आहे ती आहे रिजनरेशन. ओके, अंडर सर्टन सिच्युएशन an animal planaria breaks up its body into two parts and thereafter each part regeneration remaining part of the body and thus two new planaria are formed. This is called as the generation. म्हणजेच काय बघा,
हा जो प्लॅनेरिया आहे, हा प्लॅनेरिया आपले बॉडीचे सपोज 2 पार्ट करत असेल किंवा तो आपल्या बॉडीला 2 वेळेला कट्स करत असेल, तर त्याच्या प्रत्येक जो पार्ट्स आहे, या प्रत्येक पार्ट पासून एक नवीन प्लॅनेरिया तयार होतो. आता ते कसं, या ठिकाणी बघा, हा जो मिडल प्लॅनेरिया आहे, सपोज आपण इथून कट मारला, इथून कट मारला, ठीक आहे. तर हा जो अपर पार्ट आहे, या अपर पार्ट पासून पुन्हा लोअर पार्ट क्रिएट होणार आणि न्यू प्लॅनेरिया तयार झालेला दिसतोय. नेक्स्ट आहे प्रोसेस, याच्यामध्ये बघा, हा लोअर पार्ट आहे, या लोअर पार्ट पासून अप्पर पार्ट हा नवीन ग्रो होणार आणि हा एक नवीन प्लॅनेरिया तयार होणार. ठीक आहे. मिडल पार्ट पासून अप्पर पार्ट, लोअर पार्ट हे दोन्ही ग्रो होतात आणि नवीन प्लॅनेरिया क्रिएट झालेला दिसतोय. सो दिस इज अ इन प्रोसेस ऑफ रिजनरेशन. आता ही जी रिजनरेशन प्रोसेस आहे, ही एक लिमिटेड रिजनरेशन प्रोसेस सुद्धा असते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, तर जी पाल असते, ही पाल जेव्हा आपण तिला मारायला जाऊ त्यावेळेला काय करते, तिची शेपटी तोडून टाकते. परंतु काही दिवसानंतर त्या पालीला पुन्हा शेपूट येते. परंतु जी शेपूट तुटलेली आहे, त्या तुटलेल्या शेपटीपासून पुन्हा पाल तयार होत नाही. त्यामुळे हे जे जनरेशन आहे पालीच्या बाबतीत, त्याला आपण लिमिटेड जनरेशन असं म्हटलेलं आहे. ओके. लिमिटेड जनरेशनचे एक्झाम्पल हे पाल असं असते. त्याच्यामध्ये काय होतं, तर तुटलेली शेपूट ही पालीला नवीन येते, पण तुटलेल्या शेपटीपासून पाल नवीन तयार होत नाही. त्यामुळे त्याला लिमिटेड जनरेशन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे झालं सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट आहे तो आहे बडिंग. In case of hydra, under favorable condition at specific part of its body an outgrowth is formed. Okay. तर जी फेवरेबल कंडिशन आहे, या फेवरेबल कंडिशन मध्ये हायड्रा ही जी आहे, या हायड्राला एक छोटा आउटग्रोथ येतो, त्याला आपण बर्ड असं सुद्धा म्हणूयात. ठीक आहे. तर ही जी बर्ड आहे, ही बर्ड काय होते, हळूहळू याची ग्रोथ व्हायला सुरू होते. आता या ठिकाणी बघा, ही फोर्थ स्टेप आहे. हा याला आपण पॅरेंट हायड्रा म्हणूयात आणि हा छोटा जो हायड्रा तयार झालेला याला आपण बेबी हायड्रा म्हणूयात. तर याच्यामध्ये जी काही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असतात छोट्या हायड्राच्या आणि या मोठ्या हायड्राच्या, याला पॅरेंट हायड्रा, बेबी हायड्रा असं आपण नाव दिलं आहे. या दोघांच्या जे काही डायजेस्टिव्ह कॅव्हिटीज आहेत ह्या सेम असतात. त्यामुळे पॅरेंट हायड्राला जे काही मिळणार आहे ते सर्व या बेबी हायड्राला सुद्धा जाणार आहे. जेव्हा याची ग्रोथ ही सफिशियंट होईल, तेव्हा हा स्वतः या पॅरेंट हायड्रापासून वेगळा होतो आणि हळूहळू आपली ग्रोथ पुन्हा करू लागतो. ठीक आहे. तर लास्ट स्टेप मध्ये आपल्याला काय दिसत आहे, की जो बेबी हायड्रा होता हा पॅरेंट हायड्रापासून वेगळा झालेला आहे आणि त्याची स्वतःची पुन्हा ग्रोथ झालेली आहे. बट ग्रोज अ प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. ओके. या ठिकाणी स्मॉल हायड्रा झालेला आहे अँड देअर आफ्टर फॉर्म्स अ इंडिपेंडेंट हायड्रा. ओके. सो दिस इज कॉल्ड एज अ इंडिपेंडेंट हायड्रा. फोर्थ पॉइंट आहे तो आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, हे जे प्रोपोगेशन होणार आहे हे प्लांट्सच्या जे काही व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असतात, लाईक रूट, स्टेम, लीफ, बड, या पार्ट्स पासून याचं प्रोपोगेशन होतं किंवा रिप्रोडक्शन होतं. त्यामुळे त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हटलेलं आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आई रिप्रेझेंटेड ऑन ट्यूबर. ओके. वेअर ॲज इन अ ब्रायोफॅलम, म्हणजेच आता बघा, बटाट्याचा जेव्हा वरती जो मुकुल येतो, या मुकुलापासून नवीन कोंब येतो. ठीक आहे. याच्यापासून त्याचं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं. ब्रायोफॅलमच्या बाबतीत कसं होतं, याचे जे पानं आहेत, या पानांच्या काठांवरती एक छोटा मुकुल येतो किंवा डोळा येतो आणि त्याच्यापासून नवीन पानं तयार होतात. अशा प्रकारे त्याचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. नेक्स्ट आहे ते आहे शुगर केन लाईक प्लांट्स. आता हे शुगर केन किंवा ग्रासेस यांच्या सुद्धा जे काही नोट्स असतात, या नोट्स वरती असे छोटे छोटे डोळे असतात आणि त्याच्यापासून त्यांचे पुन्हा रिप्रोडक्शन होत असतं. ठीक आहे. तर हे झालं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन वाय, बिकॉज जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत, लाईक रूट, स्टेम, लीफ, बर्ड, याच्यापासून त्याचं रिप्रोडक्शन होतं. त्यामुळे त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. फिफ्थ पॉइंट आहे तो आहे स्पोर फॉर्मेशन. आता या ठिकाणी मी तुम्हाला चित्र दाखवलेले आहे, एक पीस ऑफ ब्रेड, एक ब्रेडचं चित्र आहे. याचा बुरशी आलेली आहे आणि त्याचा कलर आपल्याला ग्रीनिश लेअर दिसतो, याला आपण बुरशी असं म्हणलेलं आहे. फंगी लाईक अ म्युकर. आता म्युकर हा एक फंगीचा टाइप्स आहे. हॅव अ फिलामेंटियस बॉडी, म्हणजे त्याची बॉडी कशी आहे, तंतुमय आहे. दे हॅव अ स्पॉन्जेरिया, म्हणजे ही जी स्पॉन्जेरिया आहे याला आपण असं बॉल सारखा आकार आहे, याला स्पॉन्जेरियम म्हणलेला आहे, म्हणजे बीजाणुधानी. याच्यामध्ये छोटे छोटे असे स्पोर्स असतात. ओके. Once the spore are formed, spongeria burst and spores are released. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा स्पोर्स तयार होतील, जेव्हा त्याची ग्रोथ कंप्लीट होईल, तेव्हा हे स्पॉन्जेरिया जे आहे हे बर्स्ट होतं आणि याच्यामधले जे स्पोर्स आहेत हे सर्व खाली पडतात आणि ते स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. म्हणजेच ओलसर आणि उबदार जागेवरती ते रुजतात आणि त्याच्यापासून एक नवीन फंगल कॉलनी क्रिएट होते. सो दिस इज अ इन फॉर्म ऑफ स्पोर फॉर्मेशन ऑफ multicellular organism in a asexual production. Okay.
So this sexual reproduction always occurs with the help of two germ cells, which are there is a female gamete and male gamete. Female gametes मध्ये ओव्ह्यूल किंवा eggs and male gametes मध्ये sperm. Female gamete, see, female gamete, male gamete. Female gamete have egg, is also called as a ovum. Male gamete is a sperm. Okay. Two main processes occurs in this sexual production. First one is a gamete formation and second one it is a fertilization. So these two processes are very important for the sexual reproduction. In that, first one is a gamete formation. How the gamete can form? With the help of this meiosis. In second chapter, last chapter, by using meiosis or mitosis, these two processes we learned very well. So by using this process, that is a meiosis process, gametes are formed. In a meiosis, chromosomes number is reduced to half, hence haploid gametes are formed. तर ही जी मिओसिस प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत हे आपले नंबर रिड्यूस करतात टू हाफ, म्हणजे 4n. सपोज 4n असेल तर त्यापासून 2n इतके ते हाफ होतात. हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. देन सेकंड प्रोसेस आपली आहे ती आहे फर्टिलायझेशन. ओके, आता हे जे फर्टिलायझेशन आहे, या फर्टिलायझेशन पासून आपल्याला काय तयार होतो? डिप्लॉइड जायगोट तयार होतो. हा जायगोट कसा तयार होतो? It is formed in the process of union of haploid male and female gamete. म्हणजे एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट याच्यापासून जायगोट तयार होतो. हा जो जायगोट आहे, अगेन नेक्स्ट प्रोसेस, जायगोट कॅन डिवाइड बाय मेटोसिस. ओके, this zygote can be divided by mitosis and embryo is formed. Okay, so this embryo is formed. Also the embryo develops to form new individual. आता हा जो एम्ब्रॉयज आहे याची ग्रोथ हळूहळू होते आणि त्याच्यापासून एक नवीन सजीव तयार होतो. सो दिस इज अबाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आता ही प्रोसेस अगदी डिटेल मध्ये व्यवस्थित तुम्हाला समजावी यासाठी पिक्चर्स थ्रू बघूया. या ठिकाणी मी फादर्सचं पिक्चर घेतलेलं आहे, मदर्सचं पिक्चर घेतलेलं आहे. फादर हॅव अ मेल गॅमेट, मदर हॅव अ फिमेल गॅमेट. मेल गॅमेट्स म्हणजे स्पर्म्स असतात, फिमेल गॅमेट्स म्हणजे ओव्ह्यूम, याला आपण एक असं म्हटलेलं आहे. जेव्हा स्पर्म्स अँड ओव्ह्यूम्स हे एकत्र येतील तेव्हा त्याच्यापासून जी प्रोसेस असेल त्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. जेव्हा स्पर्म्स अँड ओव्ह्यूम हे एकत्र येण्याची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. हे फर्टिलायझेशन होणार, त्याच्यापासून एम्ब्रॉय तयार होणार आणि या एम्ब्रॉय हळूहळू ग्रोथ होऊन त्याच्यापासून एक न्यू इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम तयार होणार. ओके, ही झाली फर्टिलायझेशन प्रोसेस. आता फादर have their own DNA characteristics, mother have their own DNA characteristics. जेव्हा स्पर्म्स अँड ओव्ह्यूल थ्रू फर्टिलायझेशन होईल, या फर्टिलायझेशन पासून जो एम्ब्रॉय तयार होईल, जो नवीन सजीव तयार होईल, त्याला सुद्धा एक स्पेसिफिक असे डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स असतील. तर ते जे डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत, हे डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स काही प्रमाणात त्याच्या फादर सारखे असतील तर काही प्रमाणात त्याच्या मदर प्रमाणे असतील. म्हणजेच थोडे जे काही त्याचे डीएनए कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत हे त्याच्या वडिलांच्या सारखे असणार आहेत, तर थोडे असणार आहेत ते त्याच्या आईसारखे असणार आहेत. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण बघूयात, तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके, आता प्लांट्स मध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं याच्यासाठी एक स्ट्रक्चरल युनिट आहे. ते स्ट्रक्चरल युनिट म्हणजेच फ्लॉवर. फुलामध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं जातं, it consists of 4 floral bulbs as calyx, corolla, androecium and gynoecium. आता हा जो तुम्हाला क्रम दिसतोय, हा असेंडिंग ऑर्डर, हा क्रम कसा आहे? बाहेरच्या बाजूनी आतमध्ये आहे. म्हणजे सगळ्यात आउटर साइडला कॅलेक्स असणार आहे तर सर्वात इनर साइडला हा गायनोसियम असणार आहे. ठीक आहे स्टुडंट. आता कायलेक्स अँड कोरोला हे दोघं जण जे आहेत, कायलेक्स म्हणजेच काय तर फुलाच्या बाहेरच्या बाजूला जो देठाच्या जवळ ग्रीन कलरचा तुम्हाला भाग दिसतो त्याला काय म्हणलेलं आहे? कॅलेक्स असं म्हणलेलं आहे. आणि कोरोला म्हणजेच काय? पेटल, म्हणजे काय विविध कलरच्या ज्या काही पाकळ्या असतात फुलाला त्याला त्यांच्या बंचला कोरोला असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, तर कॅलेक्स अँड कोरोला हे जे दोघं जण आहेत हे कसे आहेत? ॲसेसरी वर्ड्स. ओके, तर या दोघांना ॲसेसरी वर्ड्स म्हणलेले आहेत. आणि नेक्स्ट अँड्रोशियम अँड गायनोशियम हे जे आहेत या दोघांना इसेन्शियल वर्ड्स असं म्हणलेलं आहे.
इसेन्शियल वॉल्स. इसेन्शियल वॉल्स वाय? कारण हे दोघांच्या पासूनच सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. हे दोघं जण अगदी इम्पॉर्टंट आहेत. आता अँड्रोशियमचे डिटेल्स पार्ट बघणार आहोत, गायनोशियमचे सुद्धा डिटेल्स पार्ट आपण नेक्स्ट हळूहळू बघणार आहोत. बघा पार्ट्स ऑफ फ्लावर, या ठिकाणी हे फ्लावरचे आपल्याला पार्ट सर्व दिसत आहेत. पहिल्यांदा बघूयात, आउटर साइडला सर्वात आपल्याला असणार आहे तो आहे कॅलेक्स, त्याला सेपल्स असं म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे कोरोला. कोरोला म्हणजेच काय, पेटल्स, ज्याचा जे पाकळ्या आहेत त्या अगदी विविध कलरच्या असतात किंवा व्हरायटी ऑफ डिफरंट कलर त्याच्यामध्ये असतात. आता त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला असणार आहे ते आहे अँथर आणि फिलामेंट, याला आपण स्टॅमेन असं म्हणतो किंवा ग्रुप ऑफ स्टॅमेन इज कॉल्ड ॲज अँड्रोशियम. देन नेक्स्ट आहे ते आहे गायनोसियम. गायनोसियम मध्ये कुठले कुठले पार्ट्स येतात, ओव्हरी, स्टाईल अँड सिग्मा. दिस 3 पार्ट कन्सिस्ट इन अ गायनोसियम. आता फ्लावर्सचे सुद्धा काही प्रकार असतात, त्यामध्ये बायसेक्शुअल फ्लावर आहेत, युनिसेक्शुअल फ्लावर आहेत. तर बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे कोणता, युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये म्हणजे कोणता? बायसेक्शुअल फ्लावर, बायसेक्शुअल मध्ये दोन्ही वॉल्स असतात, म्हणजे अँड्रोशियम अँड गायनोशियम हे दोघेही जेव्हा एकाच फुलामध्ये प्रेझेंट असतील तर त्या फुलाला आपण बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणलेलं आहे. एक्झाम्पल आहे हिबिस्कस. यामध्ये बघा इथे दोघे जण सुद्धा अँड्रोसियम पण आहे, गायनोसियम पण आहे, त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे आपण, याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणूयात. आणि युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय, सपोज त्या फुलामध्ये एकच वॉल्स आहे, म्हणजे सपोज अँड्रोसियम आहे किंवा गायनोसियम आहे, त्या फुलामध्ये जर अँड्रोसियम असेल तर त्या फुलाला आपण मेल फ्लावर म्हणायचं, आणि सपोज त्याच्यामध्ये गायनोसियम प्रेझेंट असेल तर त्या फुलाला आपण फिमेल फ्लावर असं म्हणायचं. त्याचं एक्झाम्पल काय आहे, पपया. या ठिकाणी बघा पिक्चर मध्ये दिसत आहे, हा जो आहे हा मेल फ्लावर आहे आणि हा आहे फिमेल फ्लावरचे पिक्चर. ओके, आता आपण काय बघितलं, बायसेक्शुअल फ्लावर आणि युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय, हे दोन टाइप्स फ्लावर्सचे बघितले. त्याच्यानंतर आणखी दोन टाइप्स बघत आहोत, ते आहेत पेडिसेटेल अँड सेसियल फ्लावर. पेडिसेटेल फ्लावर्स म्हणजेच काय, तर हा जो तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतो हे काय, पेडिसेल आहे, म्हणजे हा जो देठ आहे याला पेडिसेल असं म्हणलेलं आहे. हा कशासाठी असतो, तर त्या फुलाला सपोर्ट देण्यासाठी असतो. ठीक आहे, मेनी फ्लावर्स have to stack for a support is called as a pedicel and this flower is called as a pedicetal. Sessile flower without stack is called as a sessile, म्हणजे ज्या फुलांना देठच नाही सपोर्ट साठी त्या फुलांना सेसाइल असं म्हटलेलं आहे. हे झालं आपले 4 टाइप्स फ्लावरचे, एक म्हणजे युनिसेक्शुअल फ्लावर, बायसेक्शुअल फ्लावर, पेडिसेटल फ्लावर अँड सेसाइल फ्लावर. ओके, आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट बघत आहोत तो आहे अँड्रोसियम. It is a male bud and its members are called as a stamen. या पिक्चर मध्ये बघा, हा जो तुम्हाला पार्ट दिसत आहे किंवा हा जो पार्ट आहे याला आपण स्टॅमेन असं म्हणलेलं आहे. तर आता हा पार्ट बद्दल आपण माहिती बघूयात काय आहे. हा जो वरचा पार्ट दिसतो तुम्हाला याला आपण अँथर असं म्हटलेलं आहे. ही अशी छोटी जी पाईप दिसते या पाईपला आपण फिलामेंट असं म्हणलेलं आहे. आता हा जो पार्ट आहे याचाच हा मोठा भाग इथं आहे. याच्यामध्ये आतमध्ये काय असतात, पॉलन ग्रेन्स असतात, म्हणजेच काय, परागकण. पॉलन ग्रेन्स, परागकण. पॉलन सॅक म्हणजेच काय, परागकोश. ओके, या परागकोशाचे 4 कप्पे असतात आणि या 4 कप्प्यांच्या मध्ये हे पॉलन ग्रेन्स असतात. जेव्हा हे पॉलन ग्रेन्स त्यांची जी ग्रोथ आहे ही सफिशियंट होईल किंवा ॲडेक्वेट त्यांची ग्रोथ होईल तेव्हा ते पॉलन सॅक बर्स्ट होते, त्यामधून जे पॉलन ग्रेन्स बाहेर पडतात त्याच्या थ्रू पुढे पॉलिनेशन होतं. ठीक आहे, तर यामध्ये काय आहे, अँड्रोशियम. अँड्रोशियम मध्ये एक अँथर आणि अँथर मध्ये परत 4 कप्पे असतात, त्याच्यामध्ये पॉलन ग्रेनची ग्रोथ होते. जेव्हा ती ग्रोथ सफिशियंट होईल तेव्हा ते पॉलन सॅक असेल ही बर्स्ट होते आणि त्यापासून ते पॉलन ग्रेन्स बाहेर उडतात आणि त्यापासून पॉलिनेशन होतं. दिस इज अबाउट अँड्रोसियम. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे फ्लावरचा तो आहे गायनोसियम. इट इज अ फिमेल वर्ड अँड इट्स मेंबर आर कॉल्ड एज अ कार्पेल. आता हे जे मेंबर्स आहे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हेरी, या सर्व मेंबर्सला एकत्रितपणे कार्पेल्स असं म्हणलेलं आहे. ओव्हेरी इज अ प्रेझेंट ऍट द बेसल एंड ऑफ ईच कार्पेल. या ठिकाणी हा जो तुम्हाला मटक्यासारखा आकार दिसत आहे अशा प्रकारे, तर याला काय म्हणलेलं आहे, ओव्हेरी असं म्हटलेलं आहे. ही सगळ्यात एंडला असते, म्हणजे खालच्या बाजूला आहे. ठीक आहे, हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हेरी. याच्यापासून वरती ही जी अशी रिकामी नळी निघालेली आहे याला काय म्हणलेलं आहे, स्टाईल असं म्हणलेलं आहे. आणि वरचा हा जो भाग असतो हा भाग चिकट असतो, याला स्टिग्मा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर स्टिग्मा इज अ प्रेझेंट ऍट द टिप ऑफ स्टाईल. या
स्टाईलच्या वरच्या बाजूला जो असतो हा स्टिग्मा असतो आणि तो चिकट असतो. ओव्हरी कंटेन्स वन और मेनी ओव्हिल्स. आता याचा हा मोठा क्रॉस सेक्शन बघा इथे आहे. ओव्हरीमध्ये एक किंवा भरपूर प्रमाणात ओव्हिल्स असतात. हे 1 2 3 4 बघा असे हे जे काय हे ओव्हिल्स आहेत त्यामध्ये एक सुद्धा असतो आणि एक सुद्धा असतं. एम्ब्रॉय सॅक इज फॉर्म्ड इन सच अ ओव्हिल बाय मिओसिस. आता या ठिकाणी जे एम्ब्रॉय फॉर्म होणार आहे तर या एम्ब्रॉयला एक एम्ब्रॉय सॅक सुद्धा फॉर्म होते. ही कशा थ्रू होते? बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. इच एम्ब्रॉय सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग, वन हॅप्लॉइड एग. ओके, इच एम्ब्रॉय सॅक. आता ही जी एक सॅक असणार आहे या एका सॅक मध्ये वन हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियर सेल्स असणार आहेत. नाउ अगेन या दोन्ही पिक्चर्स थ्रू पुन्हा एकदा आपण ही कन्सेप्ट क्लिअर करूयात. बघा या ठिकाणी हे आपल्याला ओव्हरी दिसत आहे. ही आहे आपली ओव्हरी. हे छोटे आतमध्ये तुम्हाला दिसत त्याला आपण ओव्हिल असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. यावरती हे जे आपल्याला इथे वरती हा जे पोलन ग्रेन आहे हा पोलन ग्रेन सपोज जर्मिनेट झाला तर त्याच्यापासून 2 मेल गॅमेट्स क्रिएट होतात आणि एक ट्यूब तयार होते. ही ट्यूब काय करते तर हे मेल गॅमेट्स कॅरी करण्याचे काम करते आणि त्यामुळे त्याला पोलन ट्यूब असं म्हटलेलं आहे. हा जो वरच्या साईडला आकार आपल्याला दिसतो त्याला स्टिग्मा असं म्हणलेलं आहे. स्टिग्मा कसा असतो? चिकट असतो. हे जे पिक्चर आहे आपल्याला एम्ब्रॉय सॅक दिसतं. या एम्ब्रॉय सॅक मध्ये काय काय असतं तर एक एग असतो तर 2 पोलर न्यूक्लियर सेल्स असतात. त्याचबरोबर अँटीपोडल्स अँड सिनर्ग्रिड्स अवेलेबल असतात. हे बघितलं आपण गायनोसियमशी रिलेटेड. आता आपण अँड्रोसियम बघितलं, गायनोसियम बघितलं. आता हे जे रिप्रोडक्शन होणार आहे हे कसं होतं तर ती जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच आपण पॉलिनेशन प्रोसेस असं म्हणलेले आहे. पॉलिनेशन प्रोसेस मध्ये काय होतं? पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर. अँथर मध्ये जे पोलन ग्रेन्स ग्रोथ झाले होते त्यानंतर पोलन सॅक जी बर्स्ट झाली त्यामधून जे पोलन ग्रेन्स बाहेर पडले हे पोलन ग्रेन्स जेव्हा स्टिग्माच्या जे स्टिकी सिग्मा असतो या स्टिकी सिग्मावरती जर्मिनेट होतील किंवा तिकडे ते ट्रान्सफर होतील. ही जी मधली प्रोसेस आहे याच प्रोसेसला पॉलिनेशन असं म्हटलेलं आहे. आता ही प्रोसेस आहे याची सुद्धा काही कारण आहेत. असंच कसं पण पॉलिनेशन होत नाही तर त्याचे 2 रिझन्स आहेत. त्यामधला पहिला आहे तर आहे अबॉयटिक आणि बॉयटिक. अबॉयटिक म्हणजे काय? वारा आल्यामुळे किंवा पाण्याच्या माऱ्यामुळे वगैरे जे काही पॉलिनेशन होणार आहे त्याला अबॉयटिक पॉलिनेशन म्हणलेलं आहे. तर काही किडे त्यामध्ये फुलपाखरू, मधमाशा असे जे काही छोटे छोटे कीटक आहेत यांच्या थ्रू जे पॉलिनेशन होतं त्याला बायोटिक एजंट्स पॉलिनेशन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. इथे एक शॉर्ट व्हिडिओ मी ऍड केलेला आहे. बघा या दोघांच्या मध्ये पॉलिनेशन कशा थ्रू होत आहे तर बायोटिक एजंट्स थ्रू होत आहे. कारण या फुलपाखराच्या पायावरती जे पॉलन ग्रेन चिकटणार आहे ते या फुलाच्या इथं वरती जो स्टिग्मा असणार आहे या स्टिग्मा मध्ये ते चिकटतील आणि त्याच्यापासून पुढे रिप्रोडक्शन होईल. नेक्स्ट, pollination also have 2 types. One is a self pollination and second one is a cross pollination. सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय तर एकच फूल जेव्हा असेल तर या एका फुलामध्ये जर अँड्रोशियम गायनोशियम दोघे सुद्धा प्रेझेंट आहे त्यांच्यापासून जे रिप्रोडक्शन होईल त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणूयात. किंवा एकच झाड आहे, सपोज हे एकच झाड आहे, एकाच झाडाचे इथे एक फूल आहे इथे एक फूल आहे, या दोघांच्या मध्ये जे पॉलिनेशन होणार आहे त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणलेलं आहे. नेक्स्ट, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? सपोज इकडे हे एक झाड आहे आणि हे एक झाड आहे तर याच्यावरचं एक फूल आहे याच्यावरचं एक फूल आहे, या दोघांच्या मध्ये जे पॉलिनेशन होणार आहे यालाच क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलेलं आहे. ओके, सो आर यू क्लिअर अबाउट पॉलिनेशन टाइप्स, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन? नेक्स्ट आपण आता प्रोसेसकडे, रिप्रोडक्शन प्रोसेसकडे वळूयात. त्यामध्ये पहिली स्टेप आहे त्यामध्ये काय होतं जेव्हा पोलन ग्रेन्स हे उडून स्टिग्मावरती जातील तेव्हा स्टिग्मा कशी असते? चिकट असते. स्टिग्मा बिकम अ स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पोलन जर्मिनेट्स व्हेन दे फॉल्स अपॉन सच अ स्टिकर स्टिग्मा. जे काही पोलन ग्रेन्स असतात हे काय होतात? जर्मिनेट होतात आणि त्यापासून एक लॉंग पोलन ट्यूब क्रिएट होते. त्याचबरोबर 2 मेल गॅमेट्स आर आल्सो फॉर्म. This pollen tube carry this male gamete. Now, the pollen tube reaches the embryo sac via style. जी पोलन ट्यूब क्रिएट झालेली आहे ही पोलन ट्यूब कुठेपर्यंत जाते तर एम्ब्रॉय सॅकच्या तिथपर्यंत ती पोहोचते. टिप ऑफ द पोलन ट्यूब बर्स्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन अ एम्ब्रॉय सॅक. जेव्हा इथे ही जी आपली ट्यूब आहे याला काय आपण म्हणलेलं आहे? पोलन ट्यूब म्हणलेले आहे. हे 2 आपले मेल गॅमेट्स आहेत. याची ही कुठेपर्यंत पोहोचली आहे बघा? या एम्ब्रॉय सॅक पर्यंत पोहोचलेली आहे. इथपर्यंत जेव्हा जाईल तेव्हा ती बर्स्ट होते आणि त्यामधले हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत हे या एम्ब्रॉय सॅक मध्ये एंट्री करतात.
आता मेन पार्ट आहे पुढचा बघा, या एम्ब्रॉय सॅक मध्ये जेव्हा ते एंट्री करतील तेव्हा त्यातला एक मेल गॅमेट जो आहे हा या ठिकाणी जो एक सेल आहे याच्याशी युनाइट्स होतो, त्याच्यापासून जायगोट क्रिएट होतो. या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हणतात. आता सेकंड जो मेल गॅमेट आहे हा सेकंड मेल गॅमेट असणार आहे हा या एम्ब्रॉय सॅक मध्ये जे दोन पोलर न्यूक्लियर सेल्स असतात याच्याशी युनाइट्स होतो आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म फॉर्म होतो. अगेन मी पुन्हा एकदा सांगते, या पोलन ट्यूब थ्रू कॅरी केलेले जे दोन मेल गॅमेट्स आहेत हे मेल गॅमेट्स हे एम्ब्रॉय सॅक जवळ आल्यानंतर तिथून ते बर्स्ट होतात, ते त्या एम्ब्रॉय सॅक मध्ये एंट्री करतात. त्यातला एक मेल गॅमेट जो आहे हा एक मेल गॅमेट हा एक सेलशी युनाइट होतो आणि त्याच्यापासून जायगोट क्रिएट होतो. आणि सेकंड मेल गॅमेट जो आहे हा सेकंड मेल गॅमेट दोन पोलर न्यूक्लियस जे आहेत याच्याशी युनाइट्स होतो आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म फॉर्म होतो. सो ही जी प्रोसेस आहे या सर्व प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. आणि त्याला ऑल्सो इट इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन वाय? बिकॉज याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स इन्व्हॉल्व आहेत किंवा दोन मेल गॅमेट्स यामध्ये पार्टिसिपेटेड होतात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द डबल फर्टिलायझेशन प्रोसेस. एक्झाम मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात की डबल फर्टिलायझेशन प्रोसेस एक्सप्लेन करा किंवा वाय इट इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन प्रोसेस. वाय? बिकॉज त्याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स इन्व्हॉल्व आहेत, त्यामुळे त्याला डबल फर्टिलायझेशन प्रोसेस असं म्हटलेलं आहे. आता या फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये एक जायगोट क्रिएट झालेला आहे, एक एंडोस्पर्म तयार झालेला आहे. नेक्स्ट जी सीड जर्मिनेशन पॉइंट आहे याच्यामध्ये काय होतं, ओव्हिल जो आहे या ओव्हिलचं रूपांतर कशामध्ये होतं, सीड मध्ये होतं. तर ओव्हिरी जी आहे याचं रूपांतर फ्रूट मध्ये होतं. जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेला काय होतं, जे फ्रूट आहे हे फ्रूट ब्रेक्स होतं किंवा फुटतं आणि त्यामधल्या आतमध्ये जे बी आहे हे बी जर्मिनेट होतं आणि त्याच्यापासून वरती रोपटं तयार होतं. आता हा जो झायगोट आहे, जो झायगोट डेव्हलप झालेला आहे, या झायगोटला अन्न पाणी पुरवण्याचं काम कोण करत असतो, तर हा एंडोस्पर्म करत असतो. म्हणजे मगाशी आपला झायगोट तयार झाला, एंडोस्पर्म तयार झाला, ठीक आहे. बघा झायगोट तयार झालेला आहे, एंडोस्पर्म तयार झाला. झायगोट तर आपल्याला उपयोगाचेच आहेत, पण या एंडोस्पर्मचं काय काम आहे, तर या झायगोटला अन्न पुरवण्याचे जे काही काम आहे हे एंडोस्पर्म करत असतो. सो न्यू प्लांट इज फॉर्मड, दिस इज कॉल्ड एज अ सीड जर्मिनेशन. तर या सगळ्यापासून जे नवीन रोपटं तयार होणार आहे त्याला आपण सीड जर्मिनेशन असं म्हटलेलं आहे. ओके. आता एक शॉर्ट रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते, हाऊ फ्लॉवरिंग प्लांट्स आर रिप्रोड्यूस. या ठिकाणी बघा हे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला चित्र दिसत आहे, हे पार्ट्स आहे फ्लॉवरचे. बघा हा आहे ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. दिस इज कॉल्ड एज अ गायनोसियम पार्ट. त्यानंतर हा जो पार्ट आहे याला आपण स्टॅमेन म्हणलेला आहे, ऑल्सो इट इज कॉल्ड एज अ अँड्रेसियम पार्ट. जेव्हा हे जे पोलन ग्रेन्स आहेत, पोलन ग्रेन पॉलिनेशन थ्रू या स्टिग्मा वरती जातील. ह्या स्टिग्मा हा कसा असतो, स्टिकी असतो, हे चिकटतील, तिथे ते जर्मिनेट होतील, त्याच्यापासून एक पोलन ट्यूब क्रिएट होईल आणि दोन मेल गॅमेट्स तयार होतील. ओके, हे दोन मेल गॅमेट्स क्रिएट झालेले आहेत. याचं हे टिप बघा ह्या ओव्हिलशी अगदी जवळ गेलेलं आहे. इथे गेल्यानंतर ते बर्स्ट होतं आणि याच्यामध्ये एंट्री करतं. या एम्ब्रॉय सॅक मध्ये जेव्हा ते एंट्री करेल त्याच्या आतमध्ये एक एग न्यूक्लियस असतो, तर दोन पोलर न्यूक्लियस असतात. यातला एक जो असणार आहे हा याच्याशी युनाइट होतो, त्याच्यापासून जायगोट क्रिएट होतो आणि सेकंड जो मेल गॅमेट आहे हा या पोलर न्यूक्लियसशी युनाइट होऊन त्याच्यापासून एंडोस्पर्म क्रिएट होतो. नेक्स्ट काय होतं, तर आता ओव्हिल जे आहे या ओव्हिलचं रूपांतर सीड मध्ये होणार आहे आणि ओव्हिरी जे आहे या ओव्हिरीचे रूपांतर फळामध्ये होणार आहे. जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल या फेवरेबल कंडिशन मध्ये ते फ्रूट्स जे आहे हे फुटणार आहे, त्याच्या आतमध्ये जे बी आहे हे जर्मिनेट होणार आहे आणि त्यापासून एक नवीन रोपटं तयार होणार आहे. तर अशा प्रकारची ही जी प्रोसेस आहे ही या फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये रिप्रोड्यूस होत असते. तर ही झाली ती प्रोसेस. In that first point is a human male reproductive system. We can call it as a MRS. Okay, human male reproductive system. Male reproductive system human consists these three types: testes, various ducts and glands. टेस्टीज आर प्रेझेंट इन अ स्क्रोटम. म्हणजे जे टेस्टीज आहे त्याला आपण वृषण असं म्हणतो. ह्याच्यासाठी एक कंटेन करण्यासाठी पाऊच असतं, या पाऊचला आपण स्कॉटम असं म्हटलेलं आहे. outside the abdominal cavity, outside the abdominal cavity, because
टेस्टिस मध्ये जे स्पर्म्स क्रिएट होणार आहेत हे स्पर्म्स क्रिएट करण्यासाठी त्याला 1 to 2 डिग्री सेल्सिअस लेस टेम्परेचर लागतं दॅन बॉडी टेम्परेचर. सो दिस कॅन बी केप्ट आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. Testes contain numerous seminiferous tubules. Germinal epithelium present in a tubule divide by meiosis to produce a sperm. म्हणजे स्पर्म्स क्रिएट कसे केले जातात तर त्या ठिकाणी असंख्य अशा सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत त्याच्यामध्ये जर्मायनल इपिथेलियम्स प्रेझेंट असतात त्याद्वारे मिओसिस प्रोसेस केले जाते आणि स्पर्म्स क्रिएट होतात. आता ही जी डिटेल प्रोसेस आहे ही डिटेल प्रोसेस बघण्याआधी आपण हे एक पिक्चर्स बघूया. या पिक्चर्स मध्ये सर्व पार्ट्स दिलेले आहेत. हे जे आहेत या ठिकाणी टेस्टिस. सपोज सिंगल टेस्टिस आहे त्यामुळे त्याला त्याचं स्पेलिंग कसं आहे TESTIS. इट इज कॉल्ड ॲज अ टेस्टिस. आणि जर दोन असतील तर त्याला आपण टेस्टिस TESTES हे त्याच्यामधला फरक आहे. टेस्टिस अँड टेस्टिस. ओके. स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू व्हेरियस टेबल्स. जे आता स्पर्म्स क्रिएट झालेले आहेत हे ट्रॅव्हल व्हेरियस टेबल्स थ्रू करतात. सिक्वेन्स ऑफ दिस टेबल्स इज फर्स्ट रेटिटेस्टिस, वास एफेरेन्स, इपिडोडायनामिक्स, वास डेफेरेन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनिटल डक्ट. या ठिकाणी आपण बघूयात काय काय कुठे कुठे आहे. फर्स्ट दिस इज अ इम्पॉर्टंट पार्ट इज these two are testes, then epidodynamics, then it is having a vas deferens, it called as a semical vessels, prostate gland, this is called as a prostate gland, ejaculatory duct, then here is a Cowper's gland, then next here is a urinogenital duct and this is a penis. सी स्टुडंट, आता ज्या स्पर्म्स क्रिएट होणार आहेत हे स्पर्म्स क्रिएट होण्यासाठी या ठिकाणी हे तुम्हाला असं एक पाऊच दिसते. या पाऊचला आपण स्कॉटम असं म्हणलेलं आहे. हे स्कॉटम आहे हे आउटसाइड ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे. याच्या आतमध्ये टेस्टिस आहेत. या टेस्टिस मध्ये आता या टेस्टिसचा हा बिग व्ह्यू इथं आहे. याच्यामध्ये आपले स्पर्म्स क्रिएट होणार आहेत. तर या ठिकाणी आपण सपोज असं समजूयात हे जे आहेत हे जर्मायनल इपिथेलियम्स आहेत. या ठिकाणी मी नाव दाखवलेलं आहे सेमिनिफेरस ट्युब्यूल. तर या ठिकाणी हे जे जर्मायनल इपिथेलियम्स आहेत हे मिओसिस प्रोसेसनी डिवाइड होतात. इथून हे हळूहळू ट्रॅव्हल करत इथपर्यंत म्हणजे रेटिटेस्टिस पर्यंत जातात. इथपर्यंत हे ट्रॅव्हल करून आलेले आहेत. आता इथून हे ट्रॅव्हल करत या ठिकाणी या टेबल्स मध्ये जातात. ही जी टेबल्स आहे याला वास एफेरेन्स असं म्हटलेलं आहे. या वास एफेरेन्स थ्रू इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. सपोज आता एपिडोडायनामिक्स मध्ये ते एंटर करणार आहेत परंतु इथून इथपर्यंत ट्रॅव्हलिंग करत असताना ते जे स्पर्म्स आहेत हे स्पर्म्स आता मॅच्युअर झालेले आहेत. इथपर्यंतचा ट्रॅव्हलिंग करत असताना ते इमॅच्युअर होते, इनऍक्टिव्ह होते. त्यांची जी टेल होती याची मुवमेंट फास्ट होत नव्हती. आता इपिडोडायनामिक्स मध्ये ते एंटर करत असताना त्यांची मॅच्युरिटी इन्क्रीज झालेली आहे. त्यांची जी टेलची मुवमेंट आहे ही मुवमेंट फास्ट होते. इथून हे असे असे हळूहळू ट्रॅव्हल करत येणार आहे स्पर्म्स. अगेन इपिडोडायनामिक्स पासून ट्रॅव्हल करून ते वास डेफरन्स थ्रू बाहेर पडणार आहेत. तर हे जे इपिडोडायनामिक्स आहे याची लेंथ 6 मीटर इतकी आहे. सो टोटल जे काही ट्रॅव्हलिंग आहे स्पर्म्सचं हे 6.5 मीटर इतकं असतं. बट जी स्पर्म्सची लेंथ आहे ती किती असते तर इट इज अ 60 मायक्रोमीटर. मीन्स 60 इंटू 10⁻⁻6 इतकी लहान स्पर्म्सची लेंथ असते. आपण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये बघणार आहोत की त्याची स्पर्म्स जे आहेत हे स्पर्म्सची लेंथ किती लहान असू शकते. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की या स्कॉटम मध्ये ज्या टेस्टिस आहेत या टेस्टिस मध्ये स्पर्म्स कसे क्रिएट होतात. सुरुवातीला ज्या सेमिनोफेरस ट्युब्युल्स आहेत या ट्युब्युल्स मध्ये जर्मायनल इपिथेलियम्स थ्रू ज्या मिओसिस प्रोसेसने ते डिवाइड केले जातात. तिथून ते ट्रॅव्हल करत रेटिटेस्टिस पर्यंत येतात. रेटिटेस्टिस थ्रू कलेक्ट होऊन हळूहळू वास एफेरेन्स थ्रू ट्रॅव्हल करत आल्यानंतर इपिडोडायनामिक्स मध्ये एंट्री करताना ते मॅच्युअर होतात. त्यांची जी टेल असते ही टेलची मुवमेंट फास्ट सुरू व्हायला होते. तिथून ते ट्रॅव्हल करून वास डेफरन्स थ्रू बाहेर पडतात. आता या ठिकाणी या पिक्चर्स मध्ये बघा या ठिकाणी हा आपला आहे इपिडोडायनामिक्स. इथून हे बाहेर पडलेले आहेत. ही बाहेरची जी तुम्हाला पाईप दिसते याला वास डेफरन्स असं म्हटलेलं आहे. सो या वास डेफरन्स या ठिकाणी आपल्याला ब्लॅडर दिसतो म्हणजेच त्याला आपण मूत्राशय असं म्हणतो. याला एक यू टर्न मारून
इथून एक बाहेर पडतात. तर या ठिकाणी आपले व्हेरियस ग्लँड्स असणार आहेत. हे आपल्याला इथे ब्लॅडर दिसत आहे आणि ही जी आहे वास डेफरन्स आहे. आता या ठिकाणी या ब्लॅडरला युटर्न मारून इथपर्यंत एक ही पाईप आलेली आहे आणि या ठिकाणी हा जो छोटा भाग दिसतो याला सेमिकल वेसिकल असं म्हणतात, म्हणजे शुक्राशय असं म्हणतो. तर या सेमिकल वेसिल्स मध्ये एक लिक्विड सिक्रेट केलं जातं. हे जे लिक्विडचं सिक्रेशन आहे हे याच्या खालच्या बाजूला एक इजॅक्युलेटरी डक्ट असते. या डक्ट मध्ये याचं लिक्विड सिक्रेट केलं जातं. देन त्याच्या खालच्या बाजूला ही हळूहळू जी पाईप येणार आहे, या पाईप मध्ये प्रोस्टेट ग्लँड्स असतात. या प्रोस्टेट ग्लँड्स आणि त्याच्या खालच्या बाजूला असतात त्या काउपस ग्लँड्स असतात. तर या दोघांचं जे लिक्विड सिक्रेशन आहे, या दोघांचं लिक्विड सिक्रेशन युरिनोजेनिटल डक्ट मध्ये, म्हणजे या ठिकाणी ही जी तुम्हाला अशी पाईप दिसते याला युरेथ्रा असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये त्यांचं सिक्रेशन होतं. आता सी स्टुडंट, इकडून जे आपले स्पर्म्स आलेले आहेत, इथपर्यंत सपोज स्पर्म्स आलेले आहेत, या ठिकाणी येत असताना सेमिकल वेसिल्स मध्ये वेसिकल मधला जो काही सिक्रेशन होतं ते सिक्रेशन सपोज या ठिकाणी आता हे सिक्रेशन झालेलं आहे. देन प्रोस्टेट ग्लँड्सचं जे सिक्रेशन आहे ते आणि जे काउपस ग्लँड्स आहेत सिक्रेशन ते, हे तीन सिक्रेशन प्लस आपला इकडून येणारे जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म्स या ठिकाणी एकत्र येतात आणि याला स्पर्म्स प्लस सिक्रेशन ऑफ ऑल ग्लँड्स इज इक्वल टू कॉल्ड ॲज अ सीमेन. या सर्वांना सीमेन असं म्हणतात. देन दिस सीमेन कॅन बी रिलीज्ड थ्रू पेनिस इज कॉल्ड ॲज द इजॅक्युलेशन. एक इजॅक्युलेशन थ्रू हे स्पर्म्स जे आहेत हे पेनिस मधून बाहेर पडतात. आता मगाशी मी म्हटलं की जे स्पर्म्स आहे या स्पर्म्सची लेंथ 60 मायक्रोमीटर इतकी आहे. 60 मायक्रोमीटर मीन्स 60 इंटू 10⁻⁻6 इतकी लहान आहे. आता यासाठी हे स्पर्म्स या ठिकाणी तुम्हाला दिसतात, हे कसे आहे ऍक्टिव्ह स्पर्म्स आहेत. या ऍक्टिव्ह स्पर्म्सला जो ऍक्टिव्हनेस आणण्यासाठी जी एनर्जी रिक्वायर्ड आहे ही एनर्जी फ्रुक्टोज थ्रू मिळवली जाते. ही फ्रुक्टोज कशापासून मिळते तर सेमिकल वेसिकल जे आहे याच्यापासून फ्रुक्टोज आपल्याला ही एनर्जी मिळते. जसा ग्लुकोज टाइप्स आहे त्याच्याच प्रकारे फ्रुक्टोज हा सुद्धा एक त्याचाच टाइपचा आहे. तर यामध्ये आता एक इजॅक्युलेशन, आपण जे इजॅक्युलेशन मगाधी बघितलं, इजॅक्युलेशन म्हणजेच काय तर जे सिमेन आहे हे पेनिस थ्रू रिलीज होण्याची जी प्रोसेस आहे याला इजॅक्युलेशन म्हणतात. तर या एका इजॅक्युलेशन मध्ये 300 to 400 मिलियन स्पर्म्स इतकी क्वांटिटी त्याच्यामध्ये असते. सपोज एक इजॅक्युलेशन जे आहे ते 3 to 5 मिली इतकं असतं. याच्या 3 to 5 मिली मध्ये 5% हे स्पर्म्स असतात तर 95% वॉटर कंटेंट असतात. मीन्स आता या 5% मध्ये 300 to 400 मिलियन स्पर्म्स असतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 5% मधले 3 to 5 मिली मध्ये फक्त 5% मध्ये 3 to 400 मिलियन इतके स्पर्म्स असतात. म्हणजे स्पर्म्सची लेंथ किती लहान असू शकते. Now the next point is a human female reproductive system. We can call it as a FRS. Okay. So this FRS having two types. First one is a primary sex organ and second one it is a accessory sex organ. प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये आपण सांगू शकतो ते पार्ट्स कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये ओवेरी, याचे एक्झाम्पल आपण देऊया. ओवेरी आणि ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन याच्यामध्ये अगेन टू टाइप्स पडतात. एक्सटर्नल ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन अँड इंटरनल ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन. तर इंटरनल मध्ये ओके, इंटरनल मध्ये ओविडक्ट्स किंवा त्याला आपण फॉलिपियन ट्यूब असं म्हणतो अँड युटेरस हे जे पार्ट्स आहेत ह्या इंटरनल सेक्स ऑर्गन्स मध्ये येतात. तर एक्सटर्नल ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन मध्ये जे पार्ट येतात त्याला आउटर लेबिया, इनर लेबिया हे जे पार्ट्स आहेत हे सर्व एक्सटर्नल मध्ये येतात. सो हे सर्व पार्ट्स आपण आता बघूया. या ठिकाणी हे जे चित्र आहे याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असं म्हणतात. ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही इनसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे. मगाशी आपण बघितलं ज्यात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जे स्पॉटम्स आहेत ह्याच्यामध्ये ते स्पर्म्स क्रिएट होतात. हे आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटीज होते. पण आता या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही इनसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे. यामधले सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत ते आहे ओवेरी. ओवेरी या ठिकाणी दोन आहेत. त्याचबरोबर फॅलोपियन ट्यूब याला ओविडक्ट असं सुद्धा आपण म्हणूयात. ओविडक्ट्स. ओके, so these two are oviducts. Then this is called as a uterus. युटेरसच्या आतल्या बाजूला एक थर असतो किंवा त्याला अस्तर असं म्हणूयात. याला एंड्रोमेट्रियम असं म्हणतात आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला एक थर असतो त्याला
मायट्रोमेट्रियम असं म्हटलेलं आहे. देन दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज अ सर्व्हिक्स. सर्व्हिक्स म्हणजेच काय, युटेरसचं ओपनिंग आपण म्हणूयात. तर या युटेरसच्या ओपनिंगला सर्व्हिक्स असं नाव दिलेलं आहे. अँड दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज अ वजायना. अगेन नेक्स्ट इन दिस पिक्चर, या ठिकाणी हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो ह्या पोर्शनला वजायना असं म्हणलेलं आहे. तर या पोर्शन मधून स्पर्म्स एंटर करणार आहेत. तिथून आतमध्ये काही डक्ट्स थ्रू ते युटेरस थ्रू ओव्हिडक्ट असं ट्रॅव्हल करतात. तर हा जो पोर्शन आहे याला वजायना असं म्हणलेलं आहे. याला इनर लबिया, आउटर लबिया. या ठिकाणी हा जो पोर्शन आहे याला युरेथ्रल ओपनिंग. सी स्टुडंट, तर या ठिकाणी डिफरन्स काय आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये युरेथ्रल ओपनिंग हे वेगळं आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये स्पर्म्स बाहेर पडण्याचा मार्ग आणि युरेथ्रल ओपनिंग जे आहे हे एकच आहे. बट फिमेल मध्ये कसं आहे, तो जो पार्ट आहे युरेथ्रल ओपनिंग हा वेगळा आहे. ठीक आहे. तर हे झालं. आता आपण बघितलं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे जे पार्ट्स आहेत हे पार्ट्स कसे कसे आहेत. आता यामध्ये आपण असं सांगूयात, हे जे ओव्हरीज आहेत या ओव्हरीमध्ये, ह्या ज्या ओव्हरी आहेत या ओव्हरीमध्ये जेव्हा फिमेल फेटस असल्यापासूनच त्याच्यामध्ये 2 to 4 मिलियन इतके ओसाइट्स असतात. या ठिकाणी आपण ओसाइट्स म्हणूया किंवा ओव्हिन म्हणूया किंवा एग म्हणूया, ही तिन्ही नावं आपण घेतली तरी चालतात. तर या ओव्हरीमध्ये ज्या या एग्ज आहेत हे त्यांची जे क्वांटिटी असते ती 2 to 4 मिलियन इतकी असते. बट जेव्हा ती जी फिमेल आहे ही फिमेल मॅच्युअर होते, ही मॅच्युअर होत असताना जेव्हा तिचं एज जे असतं हे जवळजवळ 14 to 16 इयर इतकं एज, मॅच्युरिटी एज आहे हे. तर या मॅच्युरिटी एजच्या नंतर या ओव्हरी मध्ये जे ओव्हिडक्ट सॉरी जे ओसाइट्स आहेत किंवा आपण त्याला एग असं म्हणलेलं आहे, हे एग दर महिन्याला ते मॅच्युअर होत असतात. मॅच्युअर झाल्यापासून ते तिथून बस्ट होतात आणि या ओव्हिडक्ट मध्ये येतात आणि तिथून पुढे तिचे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. तर हे जे ओव्हरी मधून एग्ज आहेत हे एग जे बाहेर पडतात हे प्रत्येक महिन्याला एका एका ओव्हरी मधून बाहेर पडत असतात. म्हणजे अल्टरनेटिव्हली ते बाहेर पडतात. सपोज या महिन्याला या ओव्हरी मधून एक एग रिलीज झाला तर नेक्स्ट मंथ मध्ये या ओव्हरी मधून तो एग रिलीज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे अल्टरनेटिव्हली ओव्हरी मधून एग रिलीज होत असतो. Generally, every month an ovum is released in the abdominal cavity alternatively from each ovary. Free end of oviduct is a funnel-like and opening is present at the center of it. आता हे जे आहे याला आपण ओव्हरी असं म्हणलेलं आहे आणि या ठिकाणी हे जे आहे याला ओव्हिडक्ट असं म्हटलेलं आहे. तर याचा हा जो इकडचा जो भाग आहे हा कसा आहे, नरसाळ्यासारखा भाग दिसतो. याच्या आतल्या साईडला एक ओपनिंग आहे. या ओपनिंग मधून ओव्हरी मध्ये जे एग आहेत हे मॅच्युअर झाले की तिथून ते बस्ट होतात आणि इथून ते आतमध्ये एंटर करतात. आता हे जे ओव्हिडक्ट आहे या ओव्हिडक्टच्या आतमध्ये एक त्याचं जे पोर्शन आहे, इनर सरफेस आहे, या इनर सरफेस वरती सिलिया प्रेझेंट असते. या सिलिया थ्रू जे एग्ज आहेत हे एग्ज पुढे पुढे असे फॉरवर्ड केले जातात आणि तिथून ते युटेरस मध्ये ढकलले जातात. ठीक आहे. कसे केले जातात, तर जे एग आहे याच्या आतल्या पोर्शन वरती सिलिया आहेत, हे सिलियसच्या मुवमेंट थ्रू हे जे एग आहेत हे पुढे पुढे फॉरवर्ड करून युटेरस मध्ये ढकलले जातात. आता या ठिकाणी आपण ओव्हरीचं जे स्ट्रक्चर आहे हे ओव्हरीचं स्ट्रक्चर बघूया. हे छोटे छोटे जे फॉलिकल्स दिसतात याला आपण प्रायमरी फॉलिकल्स असं म्हणूयात. हे जे फॉलिकल्स आहेत हे कसे आहेत, इमॅच्युअर आहेत. हे इमॅच्युअर फॉलिकल हळूहळू यातला एक जो फॉलिकल आहे हा मॅच्युअर होताना दिसतोय, त्याच्या आउटर साइडला कव्हर होताना दिसते. आतमध्ये हे जे आहे याला फॉलिकल म्हटलेलं आहे आणि हे आउटर साइडला त्याच्या कव्हर होत आहे. जेव्हा त्यांचं मॅच्युरेशन कम्प्लीट होईल, ते पूर्णपणे मॅच्युअर होतील, तेव्हा आतला जो एग आहे हा एग बस्ट होईल आणि इथून तो बाहेर पडून आतमध्ये ओव्हिडक्ट मध्ये एंटर करेल आणि ओव्हिडक्ट मध्ये एंटर केल्यानंतर तो युटेरस मध्ये येईल. तर हे अशा प्रकारे ओव्हरीचं स्ट्रक्चर असतं. आता या ठिकाणी ही जी डायग्राम आहे पुरुषांच्या मध्ये किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कसं होतं, त्या ठिकाणी काउपस ग्लँड्स होते, काही पोस्टेज ग्लँड होते. बट इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी असे काही ग्लँड्स असतात. या ग्लँड्सला बार्थोलिन ग्लँड्स असं म्हटलं जातं. तर या बार्थोलिन ग्लँड्स थ्रू लिक्विड सिक्रेट केलं जातं. See student, this is a next point, gamete formation. Okay, in that first point, sperms and ovumes are formed by meiosis. Means in a male reproductive system, sperms are created. In a female reproductive systems, ovum, we can call it as a egg, are produced. These can These can be formed by using a meiosis process. Sperms are produced in a testes of male. In a testes, बघा पुरुषाच्या टेस्टिस मध्ये जे स्पर्म्स क्रिएट होणार आहे, इट इज अ
फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टिल डेथ, त्याच्या मॅच्युरेशन एज पासून मरेपर्यंत ते त्याच्यामध्ये स्पर्म्स क्रिएट होतात. However, in a case of women at the time of birth, there are 2 to 4 million immature oocytes in ovary of female fetus. फिमेल फेटेस असल्यापासूनच तिच्या ओव्हरी मध्ये 2 ते 4 मिलियन इतके इमॅच्युअर एग्स असतात. हे एग्स जे आहेत हे जेव्हा त्या फिमेलची मॅच्युरिटी एज असेल त्याला आपण मेनार्चे असं म्हणतो. या मेनार्चे म्हणजे त्याचं ड्युरेशन किती आहे, 14 ते 16 वय आहे. ठीक आहे. तर या वयामध्ये जेव्हा ती स्त्री मॅच्युअर होईल, या मॅच्युअर एज पासून जवळजवळ 45 एज पर्यंत तिचं जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते ही वर्कआउट करत असते. तर ज्या वेळेला फिमेल फेटस असते तिच्या ओव्हरीमध्ये 2 to 4 मिलियन इतके इमॅच्युअर oocytes प्रेझेंट असतात. An oocyte matures and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause. म्हणजे मी हेच सांगितलं, जे काही एग्स आहेत क्रिएट झालेले हे जेव्हा ती फिमेल मॅच्युअर होईल तेव्हापासून ती एका ओव्हरी मधून म्हणजे अल्टरनेटिव्हली सपोज या महिन्यामध्ये या ओव्हरी मधून जर एक एग रिलीज झाला तर नेक्स्ट मंथ मध्ये सेकंड ओव्हरी मधून एक रिलीज होईल. तर असं त्याची तेव्हापासून तिचा मॅच्युरिटी अप होईल आणि तोपर्यंत कधीपर्यंत तर अप्रॉक्सिमेटली एज एक असणार आहे 45 इयर्स पर्यंत ती ही जी सायकल आहे ही सायकल सुरू राहील. मोनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ज्या जे एज आहे 45 to 50 या एजला ही जी सायकल आहे म्हणजे फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही सिस्टीम फंक्शनिंग त्याचं जे आहे हे थांबतं. का, हे जे प्रोसेस आहे याला मोनोपॉज असं म्हणलेलं आहे. At the age of about 45 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stops or become irregular. मेन मध्ये काही ग्लँड्स होते, प्रोस्टेट ग्लँड्स, काउपर्स ग्लँड्स, बट इन फिमेल मध्ये बार्थोलिन ग्लँड्स असतात. या ग्लँड्स थ्रू जे हार्मोन्स सिक्रेशन होणार आहे, ज्या हार्मोन्सचं सिक्रेशनचे कंट्रोलिंग असणार आहे, हे कंट्रोलिंग थोडं विस्कळीत होणार आहे किंवा इरेग्युलर होणार आहे आणि त्याच्यामुळेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला मोनोपॉज येतो. हे त्याचं एक कारण आहे. हे झालं गॅमेट फॉर्मेशन. आता सेकंड पुढचा आपला पॉइंट आहे तो आहे फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्ह्यूम इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. जेव्हा स्पर्म अँड ओव्ह्यूम हे एकमेकां युनाइट्स होतात त्याच्यापासून झायगोट क्रिएट होतो. सीमेन इज इजॅक्युलेटेड इन अ वॅगिना ड्युरिंग कॉप्युलेशन. जे काही स्पर्म्स आहेत हे वजायनामध्ये जेव्हा इजॅक्युलेट केले जातात तेव्हा ते स्पर्म्स त्यामध्ये किती क्वांटिटी असते स्पर्म्सची, नंबर ऑफ मिलियन. ते काय करतात, त्यांची जर्नी त्यांचे ट्रॅव्हलिंग स्टार्ट करतात. तर त्यांचा रूट कसा असणार आहे, वजायना, युटेरस, देन ओव्हिडक्ट. आणि ओव्हिडक्ट मध्ये जो एग असणार आहे या एगशी फर्टिलायझेशन होणार आहे, देन झायगोट क्रिएट होणार आहे. सी फिमेल मध्ये काय असणार आहे, एग. मेल मध्ये स्पर्म्स असणार आहेत. जेव्हा एग अँड स्पर्म्स हे एकत्र येतील त्यांच्यापासून फर्टिलायझेशन होईल, झायगोट क्रिएट होईल आणि एम्ब्रॉय क्रिएट होईल. तर आता ही छोटी फर्टिलायझेशनची शॉर्ट प्रोसेस या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी ऍड केलेली आहे. हा जो पोर्शन आहे याला वजायना असं म्हणलेलं आहे, ज्या ठिकाणी तुमचे स्पर्म्स इजॅक्युलेट केले जातात. इथे जे काही स्पर्म्स इजॅक्युलेट केले जाणार आहेत हे इथून असे ट्रॅव्हल करत युटेरस मध्ये येणार आहेत. युटेरस मध्ये आल्यानंतर सपोज बघा इथून आता हे स्पर्म्स इजॅक्युलेट केले आहेत, इथून हे इथपर्यंत गेलेले आहेत. याला जे आपण काय म्हणलेलं आहे, ओव्हिडक्ट म्हणलेलं आहे. तर ही आपली ओव्हरी असणार आहे. या ओव्हरी मधून जेव्हा एग बर्स्ट होऊन ओव्हिडक्ट मध्ये येईल, या ओव्हिडक्ट मध्ये असणारा हा एग आणि इकडून येणारा हा स्पर्म्स या ठिकाणी जेव्हा ते एकमेकाच्या संबंधात येतील तेव्हा फर्टिलायझेशन होईल आणि त्याच्यापासून पुढे झायगोट क्रिएट होईल. दिस इज अ प्रोसेस अबाउट फर्टिलायझेशन. आता ही जी नेक्स्ट स्लाइड आहे यामध्ये बघा मेन्स मध्ये जे स्पर्म्स असतात, फिमेल मध्ये ओसाइट किंवा येथे आपण एग असं म्हणूयात. जे काही गुणसूत्र आहेत क्रोमोझोम्स त्याच्यामध्ये मेल्स मध्ये एक्स वाय हे 2 गुणसूत्र असतात, तर फिमेल मध्ये एक्स एक्स हे 2 गुणसूत्र असतात. तर मुलगा होणार किंवा मुलगी होणार हे डिपेंड कशावरती करतं, तर ते जे कपल आहे त्यातल्या कपलच्या हजबंड वरती ते डिपेंड राहतं. कारण मुलगी होण्यासाठी जे क्रोमोझोम्स लागतात त्याच्यामध्ये एक्स एक्स हे क्रोमोझोम्स असतात, तर मुलगा होण्यासाठी जे क्रोमोझोम्स लागतात ते एक्स वाय हे लागतात. त्यामुळे आता बघा
जे काही पुरुष आहे या पुरुषाकडे एक्स वाय यामधला जो वाय वेगळा आहे हा वाय पुरुषाकडे आहे. त्यामुळे जे मुलगा होणार की मुलगी होणार हे जे डिपेंड कशावरती असतं तर त्या कपल मधल्या हजबंड वरती डिपेंड असतं. नेक्स्ट पॉइंट आपला आहे तो आहे डेव्हलपमेंट अँड बर्थ. ठीक आहे. द झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट undergoes repeated mitotic division and embryo is formed. जो झायगोट क्रिएट झालेला आहे या झायगोटचं आता हळूहळू काय होतं मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून एक एम्ब्रॉय तयार होतो. आता हा जो एम्ब्रॉय आहे हा हळूहळू युटेरस मध्ये फॉरवर्ड केला जातो. it is pushed towards uterus. Once it reaches the uterus, it is implanted and further development occurs after implantation. जसा जसा हळूहळू तो युटरेस मध्ये फॉरवर्ड केला जातो, युटरेस मध्ये तो इम्प्लांट होतो आणि त्या ठिकाणी त्या एम्ब्रॉयची डेव्हलपमेंट सुरू होते. An organ called as a placenta is formed for supply of food material during the growth in a uterus. आता तो जो एम्ब्रॉय युटरेस मध्ये डेव्हलप होतो तर तो डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी एक अवयव बनतो त्याला प्लॅसेंटा असं म्हणतात. तर हा जो प्लॅसेंटा आहे या प्लॅसेंटा थ्रू त्या एम्ब्रॉयला सगळं फूडचं सप्लाय केलं जातं. म्हणजे जी त्याची जी आई आहे आई जे जे काही पोषक आहार घेणार आहे तो सर्व या प्लॅसेंटा थ्रू त्या एम्ब्रॉयला पोहोचणार आहे. एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months. ती जी त्याची वाढ आहे ही जवळजवळ 9 महिन्यांपर्यंत त्याची वाढ होते आणि त्याच्यानंतर त्याचा जन्म होतो. या डायग्राम थ्रू बघूयात. पहिल्यांदा आपल्याला एक फर्टिलाइज एग झालेला आहे. त्याच्यानंतर हळूहळू आपण काय सांगितलं सेकंड स्टेज काय आहे तर मायटोटिक डिव्हिजन होतं. मायटोटिक डिव्हिजन 2 सेल स्टेज त्यानंतर 4 सेल स्टेज असा हळूहळू त्यांचं मायटोटिक डिव्हिजन झालेले आहे. जेव्हा 5 वीक्स होतील या 5 वीक मध्ये अशा प्रकारचा एम्ब्रॉय क्रिएट होणार आहे. देन 10 वीक्स जेव्हा झालेले असतील त्यावेळेला त्याची वाढ अशा प्रकारे असणार आहे. अबाउट 36 वीक पर्यंत हा जो एम्ब्रॉय आहे याची पूर्णपणे वाढ झालेली असते. तर या ठिकाणी आता तुम्हाला हा जो पार्ट दिसतो याला काय म्हणलेला आहे प्लॅसेंटा असं म्हणलेलं आहे. या प्लॅसेंटा थ्रू त्याला फूडचा सप्लाय होत असतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अ मेन्स्ट्रुअल सायकल. सी स्टुडंट अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघा. मेन्स्ट्रुअल सायकल हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तुम्हाला मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला कदाचित स्कूलमध्ये सुद्धा एक्सप्लेन करणार नाही. त्यामुळे हा जो पॉइंट आहे हा अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघा. मेन्स्ट्रुअल सायकल female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeated at an interval of every 28 to 30 days. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये दर 28 किंवा 30 दिवसाला एक चेंजेस होत असतात. म्हणजे जेव्हा ती स्त्री मॅच्युअर होईल तेव्हापासून दर 28 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये तिच्या शरीरामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्यामध्ये काही चेंजेस होत असतात. ही जे रिपीटिव्ह चेंजेस होणार आहेत याच प्रोसेसला मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतात. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय तर जेव्हा स्त्री मॅच्युअर होते त्या मॅच्युरिटीच्या नंतर दर 28 ते 30 दिवसामध्ये तिच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही चेंजेस होतात. या चेंजेसलाच मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलं जातं. तर या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये तिच्या ओव्हरीमध्ये तिच्या युटेरस मध्ये भरपूर प्रमाणात चेंजेस होतात. आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस कशी होते. ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही मेन्स्ट्रुअल सायकल नॅचरल प्रोसेस आहे आणि ती 4 हार्मोन्स थ्रू कंट्रोल केली जाते. ठीक आहे. त्यामधले 4 हार्मोन्स मधले पहिले 2 हार्मोन्स आहेत ते आहेत फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन त्याला आपण FSH असं म्हणलेलं आहे आणि नेक्स्ट आहे तो आहे ल्युटिनायझिंग हार्मोन त्याला LH म्हणलेलं आहे. तर हे दोघं जण जे आहेत हे ब्रेन मध्ये जे पिट्युटरी ग्लँड्स आहेत या ग्लँड्स थ्रू ते कंट्रोल केले जातात. त्यानंतरचे पुढचे 2 आहेत एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. तर हे दोघं जण जे आहेत हे ओव्हरी थ्रू कंट्रोल केले जातात. सी ही जी प्रोसेस आहे मेन्स्ट्रुअल सायकलची ही 4 हार्मोन्स थ्रू कंट्रोल केली जाते. त्यामधले पहिले 2 हार्मोन्स जे आहेत FSH अँड LH हे 2 हार्मोन्स हे ब्रेन मध्ये जे पिट्युटरी ग्लँड्स आहेत त्याच्या थ्रू कंट्रोल केले जातात आणि नेक्स्ट 2 जे आहेत एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन हे ओव्हरी थ्रू कंट्रोल केले जातात. आता पहिली स्टेप मध्ये काय होते फॉलिकल्स इन ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ द ओसाइट प्रेझेंट इन इट. ओव्हरी मध्ये फॉलिकल्स जे आहेत हे फॉलिकल्स हळूहळू डेव्हलप व्हायला सुरू होतात
अंडर द इफेक्ट ऑफ follicle stimulating hormone this developing follicle secretes estrogen. आता ओव्हरी मध्ये जे फॉलिकल्स आहेत यांची हळूहळू डेव्हलपमेंट सुरू होते आणि त्याच्या अंडर काय होतं, जे इस्ट्रोजन आहे हे इस्ट्रोजन सिक्रेट्स व्हायला सुरू होतं. त्यानंतरची सेकंड स्टेप आहे ती आहे एंडोमेट्रियम ऑफ द युटरस स्टार्ट टू डेव्हलप. म्हणजेच इंडोमेट्रियम म्हणजे काय, आपला जे युटरेस आहे या युटरेसच्या आतल्या साईडला एक थिक लेअर आहे, त्याला एंडोमेट्रियम असं म्हटलेलं आहे. तर या इस्ट्रोजनमुळे काय होतं, इस्ट्रोजनच्या कंट्रोलिंग थ्रू काय होणार आहे, एंडोमेट्रियम जे आहे युटरेसच्या आतला जो थर हा हळूहळू डेव्हलप व्हायला सुरू होतो किंवा रिजनरेट व्हायला सुरू होतो. ठीक आहे, एंडोमेट्रियम ऑफ द युटरस स्टार्ट टू डेव्हलप ऑर रिजनरेट ड्युरिंग द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. ओके, इस्ट्रोजन मुळे आतला जो एंडोमेट्रियमचा लेअर आहे हा डेव्हलप व्हायला सुरू होतो, रिजनरेट व्हायला सुरू होतो. देन थर्ड स्टेप काय आहे, मीनवाइल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. आता ओव्हरी मध्ये जो फॉलिकल डेव्हलप होत होता तर त्याचं डेव्हलपमेंट पूर्ण झालेलं आहे. इट बस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. ठीक आहे, आता या ठिकाणी आपला थर्ड हार्मोन यूज केलेला आहे तो आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. जेव्हा त्याचं डेव्हलपमेंट कम्प्लीट झालं ल्युटिनायझिंग हार्मोन थ्रू, तो जो फॉलिकल आहे हा बस्ट झाला आणि ओव्हरी मधून बाहेर पडून तो ओव्हिडक्ट मध्ये आला. हार्मोन अँड ओसाइट इज रिलीज्ड, दिस इज कॉल्ड एज अ ओव्ह्युलेशन. आता तो जो फॉलिकल होता हा त्याचं डेव्हलपमेंट कम्प्लीट झालेला आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन थ्रू तो त्याच्या अंडर तो बस्ट झाला आणि तिथून तो ओव्हिडक्ट मध्ये आला. या प्रोसेसलाच ओव्ह्युलेशन प्रोसेस असं म्हणतात. देन फोर्थ स्टेप, रिमेनिंग टिश्यूज ऑफ बस्ट फॉलिकल फॉर्म्स द कार्पस ल्युटेम. आता फॉलिकलच्या वरच्या साईडला जो कव्हर होता किंवा प्रोटेक्शन लेअर होतं त्याच्यापासून काय क्रिएट झालेलं आहे, कार्पस ल्युटेनम. अँड कार्पस ल्युटेम स्टार्ट टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. आता या ठिकाणी आपला प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रेट करणार आहे, तर फॉलिकल रिलीज झाल्यानंतर त्याच्या बाहेरच्या बाजूचा जो काही कव्हर होता या कव्हरचं कार्पस ल्युटियम मध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या कार्पस ल्युटियम थ्रू प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होणार आहे. एंडोमेट्रियम ग्लँड्स सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. सच ए एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रो. आता या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होणार आहे. प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होण्याचं कारण काय आहे, तर जेव्हा जो एग आपला किंवा आपण त्याला म्हणू ओसाइट जो आपला रिलीज झालेला आहे तो सपोज जे स्पर्म्स आहेत या स्पर्म्सची जर फर्टिलाइज झाला तर तेव्हा एक एम्ब्रॉय तयार होणार. हा एम्ब्रॉयला एक व्यवस्थित जागा करण्यासाठी आतमध्ये जो एंडोमेट्रियम आहे हा एंडोमेट्रियम इम्प्लांटेशनसाठी रेडी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन सिक्रेट केला जातो. ठीक आहे, आणि सपोज आता फर्टिलायझेशन झालं नाही, जे काही एग आहे हा एग आणि स्पर्म्स हे दोघ जण एकमेकाला युनाइट झाले नाही तर त्याच्यापासून फर्टिलायझेशन होणार नाही. तर असं फर्टिलायझेशन सपोज नाही झालं तर या कार्पस ल्युटेनमचं रूपांतर हे या कार्पस अल्बिकम्स मध्ये होतं. कार्पस अल्बिकम्स जो आहे हा कुठल्याही प्रकारचं हार्मोन सिक्रेट करत नाही. त्यावेळेला पुन्हा काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. म्हणजे काय, एंडोमेट्रियमचा जो लेअर आहे हा लेअर ब्रेक होतो, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. आता या डायग्राम थ्रू आपण ही प्रोसेस कशी कशी आहे बघूयात. पहिल्यांदा आपली असणार आहे ती आहे फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज, ठीक आहे, फॉलिक्युलर फेज मध्ये बघा या ठिकाणी ही जी ओव्हरी आहे या ओव्हरी मध्ये एक डेव्हलपिंग असं सांगितलेलं आहे. तर हे एक या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. आतला हा जो लेअर दिसतो याला एंडोमेट्रियम म्हणलेला आहे आणि दिस इज पोर्शन इज कॉल्ड एज अ वजायना. ओके, तर या ठिकाणी आपल्याला पिट्युटरी ग्लँड्स थ्रू आतमध्ये जे एग्स आहेत हे एग हळूहळू डेव्हलप होत आहे. देन नेक्स्ट जेव्हा एग त्यावेळेला काय होणार आहे, हा जो एंडोमेट्रियमचा लेअर आहे हा एंडोमेट्रियमचा लेअर या ठिकाणी रिजनरेट होणार आहे. जेव्हा यामध्ये जो एग आहे हा एग डेव्हलप होईल, हा एग इथून बाहेर पडेल किंवा रिलीज होईल, याला ओव्ह्युलेशन फेज म्हणलेला आहे. ठीक आहे, ओव्ह्युलेशन फेज मध्ये काय होणार आहे, तर या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला आता एग गेट्स रिलीज्ड, म्हणजेच आता सपोज फर्टिलायझेशन झालं तर त्या ठिकाणी एंडोमेट्रियमचं जे काही आहे ती लेअर म्हणजे इम्प्लांटेशन साठी क्रिएट करण्यात येणार आहे. त्याला ल्युटियल फेज असं म्हटलेलं आहे. सपोज फर्टिलायझेशन झालं नाही तर त्यावेळेला मात्र जर एंडोमेट्रियमचे जे काही टिश्यूज, एंडोमेट्रियम हा टिश्यूज आणि
सेल्सनी बनलेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर अशा ब्लड वेसल्स आहेत, तर त्या काय होणार, त्याला ब्रेक होणार आणि मेन्स्ट्रुअल फेज सुरू होणार. हे झालं मेन्स्ट्रुअल सायकलच्या आधीच्या ज्या काही फेज आहेत आणि मेन्स्ट्रुअल सायकलची फेज कशी आहे ते. आता ही जी डायग्राम आहे ही बुक मध्ये तुम्हाला दिलेली डायग्राम आहे. व्यवस्थित बघून घ्या या डायग्राम, मी अगदी एक एक पॉइंट यामधला क्लिअर करणार आहे. पहिल्यांदा आपण बघूयात, या ठिकाणी आपल्याला डेज दिलेले आहेत 1 डे टू 28 डे. बघा 1 to 5 डेज आपलं काय असतं, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन असणार आहे, म्हणजे त्यावेळेला ब्लिडिंग सुरू असणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक बाण दाखवलेला, हा आहे आपला ओव्ह्युलेशन पिरियड. 5व्या दिवसापासून जवळजवळ 14व्या दिवसापर्यंतचा जो पिरियड असतो, या पिरियडला रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम पिरियड असं म्हटलेलं आहे. आणि 16व्या दिवसापासून किंवा 15व्या दिवसापासून पुढे 28व्या दिवसापर्यंतचा जो पिरियड आहे, याला पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता बघा वरच्या बाजूचा हळूहळू आपण बघूयात. ब्रेन मध्ये पिट्युटरी ग्लँड्स आहे, या ग्लँड्स थ्रू FSH आणि LH हे दोन हार्मोन्स कंट्रोल करतो. या FHS आणि LH च्या वरती सुद्धा हायपोथॅलेमस हा सुद्धा एक हार्मोन्स आहे किंवा एक ग्लँड, हार्मोनिक ग्लँड आहे. यांच्या थ्रू पिट्युटरी ग्लँड कंट्रोल केला जातो. पिट्युटरी ग्लँड थ्रू FSH आणि LH हे दोघ जण कंट्रोल केले जातात. आता या FSH थ्रू काय होणार आहे, ओव्हरीमध्ये जे फॉलिक्युल्स आहेत, या फॉलिक्युल मधला एक फॉलिक्युल हा हळूहळू डेव्हलप होणार आहे. बघा या ठिकाणी हे फॉलिक्युल्स आहेत, हे फॉलिक्युल मधला एक फॉलिक्युल हा डेव्हलप होत आहे. या ठिकाणी हा एग आहे आणि याच्या वरती याचं कव्हर आहे. हा कव्हर हा डेव्हलप होत असताना ओव्हरी मधून इस्ट्रोजन इस्ट्रोजन जो आहे हा ओव्हरी थ्रू कंट्रोल करतो. तर त्यावेळेला काय होणार आहे, इस्ट्रोजन सिक्रेट होणार आहे आणि या इस्ट्रोजन मुळे काय होणार आहे, जो एंडोमेट्रियम आहे ह्या एंडोमेट्रियमच्या लेअरचं रिजनरेशन होणार आहे. हे किती, 5व्या दिवसापासून पुढे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा हळूहळू आता ओव्हरी मध्ये एगची डेव्हलपमेंट सुरू आहे. ठीक आहे. एगची डेव्हलपमेंट जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला हा जो एग आहे हा या कव्हर मधून बस्ट होणार आहे. तिथून तो ओव्हरी मधून तो ओव्हिडक्ट मध्ये येणार आहे. ही जी प्रोसेस आहे याला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. ह्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन पिरियड म्हणलेला आहे. जेव्हा ती त्या ओव्हरी मधून ओव्हिडक्ट मध्ये तो जो एग रिलीज होईल त्या पिरियडला ओव्ह्युलेशन पिरियड म्हणलेला आहे. तो नियर अबाउट 14 to 15 डेज मध्ये असतो. त्यानंतर आता जो एग ओव्हिडक्ट मध्ये आलेला आहे, सपोज हा ओव्हिडक्ट मध्ये जो एग आलेला आहे त्याच्याशी स्पर्म्स युनाइट झाला, तो फर्टिलायझेशन होणार आहे. फर्टिलायझेशन जर झालं तर ते हळूहळू जो एम्ब्रॉय क्रिएट होणार आहे, हा एम्ब्रॉय युटेरस मध्ये येणार. आता युटेरस मध्ये आला तर त्याला इम्प्लांट करण्यासाठी त्या ठिकाणी एंडोमेट्रियम लेअर क्रिएट केला पाहिजे. तो जो पिरियड आहे याला पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम म्हटलेला आहे. बघा जो एम्ब्रॉय तयार होणार त्याला इम्प्लांट करण्यासाठी आतमधला जो लेअर आहे हे लेअर रिजनरेट करण्यासाठी हा पिरियड असतो 16व्या दिवसापासूनचा 28व्या दिवसापर्यंत. आता सपोज त्यासाठी तेव्हा कार्पोस ह्याच्या वरचा जो कव्हर होता, या वरच्या कव्हरचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, कार्पस ल्युटिनम मध्ये झालेलं आहे. या कार्पस ल्युटिनम थ्रू प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे दोन सिक्रेट केले जातात आणि त्यांच्या थ्रू ते जे एंडोमेट्रियमचा लेअर आहे इम्प्लांटेशन साठी हा रेडी केला जातो. देन सपोज 14, आता त्यासाठी सुद्धा काही पिरियड असतो. फर्टिलायझेशन सपोज 24 to 48 आवर्स मध्ये एग अँड स्पर्म यांचं फर्टिलायझेशन नाही झालं तर या कार्पस ल्युटिनमचं रूपांतर कार्पस अल्बिकन्स मध्ये होतं. आता हा जो कार्पस अल्बिकन्स आहे हा कुठल्याही प्रकारचा हार्मोन सिक्रेट करत नाही. बघा कार्पस अल्बिकम मध्ये केव्हा रूपांतर होतं, सपोज स्पर्म आणि एग यांचं 24 to 48 आवर्स मध्ये फर्टिलायझेशन झालं नाही तर मात्र या कार्पस ल्युटिनमचं रूपांतर कार्पस अल्बिकन मध्ये होतं. कार्पस अल्बिकम कोणत्याही प्रकारचा हार्मोन सिक्रेट करत नाही. त्यावेळेला मात्र काय होतं, पुन्हा एंडोमेट्रियमचा लेअर हा ब्रेक होतो आणि अगेन 28 सायकलच्या पुढे पुन्हा 1-2 असा मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होतो. So this is a process about menstrual cycle. Reproduction and modern technology. सी स्टुडंट, काही कपल्स असे असतात की त्यांच्यामध्ये त्यांना मुलं होऊ शकत नाही बिकॉज ऑफ एनी प्रॉब्लेम्स इन अ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम और एनी प्रॉब्लेम्स इन अ
फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर असे प्रॉब्लेम्स आहेत, सो त्यासाठी त्यांनी गिव्हअप करायचे का? तर नाही. तर अशा काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत त्याच्या थ्रू सुद्धा रिप्रोडक्शन केलं जातं. तर त्या कोणत्या कोणत्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत, त्याचे प्रोसेसेस काय आहेत, त्याच्या थ्रू रिप्रोडक्शन कसं केलं जातं, हे सर्व पॉइंट्स आपण आता या स्लाइड्स मध्ये सर्व बघणार आहोत. सो हिअर इज अवर फर्स्ट पॉइंट, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. ओके. सो स्टुडंट, काही कपल्स असे असतात की ते चाइल्डलेस असतात. त्यांच्यामध्ये सपोज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तर या प्रॉब्लेम्समुळे त्यांना मुलं होऊ शकत नाहीत. सो त्यासाठी त्यांनी गिव्हअप करायचे आहे का? नाही. तर त्यासाठी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत. या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज करून या कपल्स मध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं. तर ते मॉडर्न टेक्नॉलॉजी कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्या थ्रू रिप्रोडक्शन कसं केलं जातं, या सर्व टेक्निक्स आपण आता बघणार आहोत. त्यामधली पहिली आहे ती आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. त्याला IVF असं म्हणतात, त्याला टेस्ट ट्यूब बेबी असं सुद्धा म्हणतात. सी फर्स्ट कुठली आहे? इन विट्रो फर्टिलायझेशन. In this technique, fertilization is brought about in a test tube and the embryo formed is implanted in a uterus of woman at appropriate time. म्हणजे जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सपोज काही प्रॉब्लेम असतील, सपोज काही ओव्हिडक्ट आहे, या ओव्हिडक्टशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल, म्हणजे जी अंडवाहिनी आहे वाहून नेणारी ही जर चिमटलेली असेल, अशा प्रकारे काही प्रॉब्लेम असेल, किंवा मेनमध्ये स्पर्म्सचे जे काही काउंट आहे या स्पर्म्सचा काउंट अगदी कमी असेल, किंवा त्याच्यामध्ये जे स्पर्म्स आहेत हे स्पर्म्स इनॅक्टिव्ह असतील, तर असा जर काही प्रॉब्लेम असेल तर या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. ही म्हणजे IVF. IVF मध्ये काय केलं जातं? तर टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी का नाव दिले जातं? कारण टेस्ट ट्यूब जी काच नलिका असते, या काच नलिकेमध्ये ते एम्ब्रॉय हा फॉर्म केला जातो, फर्टिलाइज केला जातो, आणि जेव्हा एम्ब्रॉय फॉर्म होईल तो इम्प्लांट युटेरस मध्ये इम्प्लांट केला जातो. तर ही प्रोसेस कशी आहे, स्टेप बाय स्टेप आपण आता या पिक्चर्स थ्रू बघूयात. पहिला आपला असणार आहे स्टेप, ती असणार आहे ओव्हिरियन स्टिम्युलेशन हार्मोन थेरपी. या हार्मोन थेरपी थ्रू ओव्हिरी मधले जे काही फॉलिकल आहेत, या फॉलिकलला स्टिम्युलेशन केलं जातं, ते त्याची फॉलिकलची ग्रोथ व्हायला सुरू होते. जेव्हा यातला फॉलिकल हा हळूहळू डेव्हलप होईल, डेव्हलप झालेला असेल या ओव्हिरी मधला, ह्या ठिकाणी या दोन ओव्हिरी आहेत, या मधला जो पोर्शन आहे हा युटेरस आहे, आणि खालचा हा भाग आपला वजाइना असतो. या ओव्हिरी मध्ये जे फॉलिकल्स आहेत किंवा एग आहेत, हे एग ह्या व्हॅक्युम थ्रू अशा आतमध्ये निडल्स पोहोचवली जाते वजाइना थ्रू, आणि तिथून ते जे एग आहेत हे एग पिकअप केले जातात. ही आपली सेकंड स्टेज असणार आहे. ही थोडी क्रिटिकल स्टेज असते. या स्टेज मध्ये काय केलं जातं, तर वजाइना थ्रू एक निडल आतमध्ये इन्सर्ट केली जाते आणि ओव्हिरी पर्यंत पोहोचवली जाते. ओव्हिरी मध्ये जे एक डेव्हलप झालेला आहे, हा डेव्हलप झालेला एक व्हॅक्युम पंप थ्रू तो खेचला जातो आणि तिथून तो कलेक्ट केला जातो. तर ही सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय जातं, तर स्पर्म्स प्रिपरेशन. जे स्पर्म्स आहेत हे स्पर्म्स कलेक्ट केले जातात. देन फोर्थ स्टेज काय असणार आहे, टेस्ट ट्यूब मध्ये आता आपल्याला स्पर्म्स मिळालेले आहेत, एग मिळालेले आहेत, तर हे या ठिकाणी फर्टिलाइज केले जातात. ठीक आहे. जेव्हा त्यांचं फर्टिलायझेशन होईल, हळूहळू मायटोटिक डिव्हिजनने एम्ब्रॉय डेव्हलप होईल. हा एम्ब्रॉय जेव्हा सफिशियंटली त्याची डेव्हलपमेंट होईल, झालेली आहे असं वाटेल, त्यावेळेला तो काय केला जातो, वजाइना थ्रू हळूहळू युटेरस मध्ये तो पोहोचवला जातो किंवा तो ट्रान्सफर केला जातो. त्याला एम्ब्रॉय ट्रान्सफर ही प्रोसेस म्हटली जाते. बघा 6 स्टेप्स आहेत. 6 स्टेप्स. पहिली स्टेप्स काय, हार्मोन थेरपी केली जाते. त्यानंतर सेकंड स्टेज आहे ती आहे ओव्हिरी मध्ये जे एग्स आहेत, डेव्हलप झालेला एग या निडल थ्रू बाहेर आपण म्हणजे त्याला एग कलेक्ट केलं असं म्हणतो. त्यानंतर थर्ड स्टेज असणार आहे स्पर्म्स कलेक्ट करणे. स्पर्म्स कलेक्ट झाल्यानंतर आता पुढची स्टेप्स असणार आहे ती आहे फर्टिलायझेशनची. एग वरती स्पर्म्स या दोघांचे जेव्हा एकत्र येतील त्याच्यापासून फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हळूहळू मायटोटिक डिव्हिजननी एम्ब्रॉय डेव्हलप होईल. एम्ब्रॉय डेव्हलप झाल्यानंतर तो जो एम्ब्रॉय डेव्हलप झालेला आहे हा एम्ब्रॉय डेव्हलप युटेरस मध्ये ट्रान्सफर केला जाईल. ठीक आहे. तर आता प्रोसेस या व्हिडिओ थ्रू बघा. ही जी प्रोसेस आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, या ठिकाणी हे ओव्हिरी आहे. ओव्हिरी मधला हा एक
आतमध्ये बघा खेचून घेण्यात आहे, ही निडल आलेली आहे, या निडल थ्रू तो एक बाहेर काढलेला आहे. त्यानंतरची आपली स्टेप्स असणार आहे स्पर्म्स कलेक्ट करण्याची. स्पर्म्स कलेक्ट झाल्यानंतर फर्टिलायझेशन होणार. फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रॉय डेव्हलप होणार आणि हा एम्ब्रॉय जो आहे आता या ठिकाणी बघा ह्या सेकंड व्हिडिओ एम्ब्रॉय डेव्हलप झालेले आहेत. आता हे जे एम्ब्रॉय डेव्हलप आहेत हे या युटरेस मध्ये सोडलेले आहेत. या ठिकाणी हे जे दिसतं 1 2 3 या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटी किती दिसते, भरपूर प्रमाणात क्वांटिटी दिसत आहे. जवळजवळ 4-5 एम्ब्रॉयज आहेत. 4 ते 5 एम्ब्रॉय ट्रान्सफर करायचे का, कारण या ठिकाणी एम्ब्रॉय इम्प्लांटेशनचा जो काही रेट आहे हा रेट खूप खूप कमी असतो. सपोज एक एम्ब्रॉय इम्प्लांट नाही झाला तर त्या ठिकाणी दुसरा एम्ब्रॉय इम्प्लांट व्हावा, जेणेकरून या दृष्टीने जवळजवळ 3 ते 4 असे एम्ब्रॉय ट्रान्सफर केले जातात युटरेस मध्ये. ओके, सो दिस इज अ प्रोसेस अबाउट IVF टेक्नॉलॉजी. आता सेकंड आहे ते आहे सरोगेसी. Some women have problems in implantation of embryo in a uterus. आता जे एम्ब्रॉय क्रिएट झालेला आहे हा एम्ब्रॉय युटेरेस मध्ये इम्प्लांट केला जातो. बट काही वुमेन मध्ये या ठिकाणी युटेरेस मध्येच प्रॉब्लेम असतो, एंडोमेट्रियमशी रिलेटेड प्रॉब्लेम असतो. तर हे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी सरोगेसी टेक्निक काढली जाते. सच अ वुमेन कॅन टेक अ हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडिकल टेक्निक कॉल्ड ॲज अ सरोगेसी. या टेक्निक मध्ये काय केलं जातं, पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमेन हॅव्हिंग अ प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन युटेरस. म्हणजे जे कपल आहे त्या कपलच्या फिमेल मधल्या ओव्हरी मधले एग जे आहेत हे एग कलेक्ट केले जातात. त्यानंतर ओसाइट इज फर्टिलाइज्ड इन अ टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ स्पर्म कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. आता त्याच कपल मधला तो जो हजबंड आहे त्याचे स्पर्म कलेक्ट केले जातात. ते स्पर्म्स आणि जे एग्ज आहेत या दोघांचं फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूब मध्ये केलं जातं. जेव्हा फर्टिलायझेशन होईल एम्ब्रॉय क्रिएट होईल. हा जो एम्ब्रॉय आहे हा एम्ब्रॉय दुसरी जी काही स्त्रीची आपण मदत घेतलेली आहे त्याला सरोगेसी मदर असं म्हटलेलं आहे. या सरोगेसी मदरच्या युटरेस मध्ये हा एम्ब्रॉय ट्रान्सप्लांट केला जाईल. द एम्ब्रॉय फॉर्म्ड फ्रॉम सच अ फर्टिलायझेशन is implanted in the uterus of some other woman having a normal uterus. म्हणजे त्या स्त्रीचा जर युटेरेस नॉर्मल असेल तर त्या स्त्रीच्या युटेरेस मध्ये हा एम्ब्रॉय ट्रान्सफर केला जातो. Such a woman in those uterus is embryo is implanted. This is called as the surrogacy mother. So this technique is a surrogacy. या सरोगेसी थ्रू सुद्धा हा जो प्रॉब्लेम होता हा ओव्हरकम करण्यात आला. द नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, नेक्स्ट टेक्निक आहे ती आहे स्पर्म बँक किंवा सीमेन बँक. Semen ejaculated by the desired male is collected after their through physical and medical checkup and stored in a sperm bank. आता ही जी स्पर्म बँक आहे, सपोज काही मेल मध्ये स्पर्मशी रिलेटेड प्रॉब्लेम असतो, म्हणजे स्पर्मची क्वांटिटी अगदीच लेस असणे किंवा स्पर्म्स इनॅक्टिव्ह असणे, त्यांची मुवमेंट जी आहे ही मुवमेंट अगदी स्लो असणे, तर असे जे काही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा रिप्रोडक्टिव्ह मध्ये प्रॉब्लेम येतो. या ठिकाणी ते जे कपल्स आहेत ते कपल्स या स्पर्म बँकची मदत घेतात. तर या स्पर्म बँक मध्ये ज्या मेननी सीमेन आपले स्टोअर करण्यासाठी ठेवलेले आहेत तो स्टोअर करण्यापूर्वी किंवा ते डोनेट करण्यापूर्वी त्या मेनची जी फिजिकली किंवा सर्व मेडिकल चेकअप केले जातं आणि देन त्याचे स्पर्म्स जे आहेत हे स्पर्म बँक मध्ये स्टोअर केले जातात. As per the wish of needful couple, oocyte of women of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from sperm bank. ते जे कपल आहे या कपलच्या इच्छेनुसार त्यातली जी स्त्री आहे त्या स्त्रीचे एग्स घेतले जातात. यामध्ये जे स्पर्म बँक मध्ये स्पर्म आहेत त्यातले स्पर्म्स घेतले जातात आणि IVF टेक्निकने जो एम्ब्रॉय डेव्हलप केला जातो. आता हा जो एम्ब्रॉय डेव्हलप झालेला आहे त्या कपल मधल्या त्या स्त्रीच्या युटेरेस मध्ये तो ट्रान्सफर केला जातो. Resultant embryo is implanted in the uterus of same woman. बट आता या स्पर्म बँकशी रिलेटेड एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो डोनर स्पर्म डोनेट करणार आहे त्या ठिकाणी त्या डोनरचं नाव हे सिक्रेट ठेवण्यात येतं. ही झाली कन्सेप्ट रिलेटेड टू स्पर्म बँक. आता नेक्स्ट महत्वाची कन्सेप्ट आहे ती आहे ट्विन्स. सी स्टुडंट, या ठिकाणी तुम्हाला हे दोन ट्विन्स अगदी क्यूट क्यूट दिसत आहेत. तर हे ट्विन्सचे नेमके क्रिएट कसे होतात किंवा यांचा जन्म कसा होतो त्याच्या रिलेटेड काही प्रोसेसेस काय काय आहेत हे सर्व आपण आता बघूयात. याच्या सुद्धा 2 पॉइंट्स आहेत किंवा 2 पार्ट्स आहेत. पहिला आहे तो आहे मोनोझायगोटिक ट्विन्स,
सेकंड आहे तो आहे डायझायगोटिक ट्विन्स. ओके, पहिल्यांदा आपण मोनोडायगोटिक ट्विन्स बघूयात. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल एम्ब्रॉय, म्हणजे एकच एम्ब्रॉय जो असतो, या एम्ब्रॉय कसा क्रिएट होतो तर जेव्हा फर्टिलायझेशन होईल, फर्टिलायझेशनचा हळूहळू मायटोटिक डिव्हिजन होईल, त्याच्यापासून एम्ब्रॉय होईल आणि हा एम्ब्रॉय युटेरस मध्ये फॉरवर्ड केला जाईल. बट ड्युरिंग अ अर्ली पीरियड ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट, आता हळूहळू जेव्हा मायटोटिक डिव्हिजननी एम्ब्रॉय डेव्हलप होत असताना, ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट म्हणजे विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन, झायगोट क्रिएट होत असताना त्याच्या पहिल्या 8 दिवसाच्या मध्ये सेल्स ऑफ दॅट एम्ब्रॉय डिवाइड इंटू 2 ग्रुप्स, ते जे सेल्स असतात हे 2 ग्रुप मध्ये विभागले जातात. ठीक आहे, जेव्हा फर्टिलायझेशन होईल, या फर्टिलायझेशन नंतर जेव्हा हळूहळू झायगोट एम्ब्रॉय थ्रू झायगोट क्रिएट होणार आहे आपला, त्या पहिल्या 8 दिवसामध्ये या मायटोटिक डिव्हिजन मध्ये एक सेल डिव्हिजन होणार आहे. हे सेल डिव्हिजन 2 ग्रुप मध्ये होणार आहे आणि हे 2 ग्रुप डेव्हलप्स ॲज 2 सेपरेट एम्ब्रॉयज. आता हे जे 2 ग्रुप क्रिएट झालेले आहेत हे 2 सेपरेट एम्ब्रॉयज अँड दस मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड. Such a twins are genetically exactly similar to each other. अशा पद्धतीपासून जे ट्विन्स निर्माण होणार आहेत किंवा जे ट्विन्स बेबी जन्माला येणार आहेत, हे कसे असणार आहेत, अगदी एकसारखे असणार आहेत. त्यांचं जे लिंग असणार आहे ते लिंग समान असणार आहे, म्हणजे दोन्ही मुलंच असणार आहेत किंवा दोन्ही मुलीच असणार आहेत. तर हे झालं मोनोझायगोटिक ट्विन्सच्या रिलेटेड. बट मोनोझायगोटिक ट्विन्सच्या मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आहेत. सपोज आता या ठिकाणी ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट आपण म्हणलं, हा जो डेव्हलपमेंट पिरियड याच्यामध्ये फक्त 8 दिवसाच्या आतमध्ये जर जे सेल फॉर्मेशन आहे किंवा सेल डिवायडेड आहे, हे सेल डिव्हिजन झालं तर मोनोझायगोटिक ट्विन्स क्रिएट होतात असं आपण म्हणलं. बट आफ्टर 8 डेज जे सेल डिव्हिजन होणार आहे त्याच्यापासून 2 ग्रुप्स क्रिएट होतील, त्याच्यापासून 2 एम्ब्रॉयज क्रिएट होतील आणि 2 बेबी जे जन्माला येणार त्यांना सायमीज ट्विन असं म्हटलं जातं. तर या सायमीज ट्विनच्या बाबतीत कसं असतं तर त्यांचे जे काही बॉडी पार्ट्स असतात, हे बॉडी पार्ट कुठला ना कुठला एक तरी बॉडी पार्ट त्यांचा एकमेकाला कनेक्ट असतो. म्हणजे दोघांची डोके एकमेकाला कनेक्टेड असतील, दोघांचे खांदे एकमेकाला कनेक्टेड असतील, तर असे जे काही ट्विन्स जन्माला येतात त्याला सायमीज ट्विन्स असं म्हणले जातं. ही जी आहे ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन कधी क्रिएट होते तर जेव्हा सेल्स डिवाइड होत असतात. हे सेल्स डिव्हिजन जर 8 दिवसाच्या नंतर झालं तर त्याच्यापासून जो एम्ब्रॉय क्रिएट होणार आहे, त्याच्यापासून जे बेबी जन्माला येणार आहेत यांच्या बाबतीत हे अशा प्रकारे होऊ शकतं. तर हे झालं मोनोझायगोटिक ट्विन्सच्या रिलेटेड. बघा, मोनोझायगोटिक ट्विन्सचं मी आणखीन एकदा सांगते. इथं आपल्याला ओव्ह्यूम दिसतो, स्पर्म्स आहेत, या दोघांचं फर्टिलायझेशन होऊन झायगोट क्रिएट झालेलं आहे. आता हे झायगोट क्रिएट होत असताना 8 दिवसाच्या आतमध्येच त्यांचं सेल्सचं डिव्हिजन झालं आणि त्यापासून हे 2 सेल्स वेगवेगळे अगदी इंडिपेंडेंटली त्यांची वाढ व्हायला लागली आणि 2 ट्विन्स क्रिएट झाले. या ठिकाणी जो प्लॅसेंटा आहे, हा प्लॅसेंटा शेअर्ड करण्यात आलेला आहे. तर सेकंड आपला असणार आहे ते आहे डायझायगोटिक ट्विन्स. Occasionally, 2 oocytes are releases from the ovary of women and both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रत्येक महिन्याला एका ओव्हरी मधून एकच एक रिलीज होतो. बट ओकेजनली काय होतं, कधी कधी असं सुद्धा घडून येतं की दोन्ही ओव्हरी मधून एक असा जे काही एग आहे हा एग रिलीज होतो आणि दोन्ही एग जेव्हा रिलीज होतील ते जेव्हा ओव्हिडक्ट मध्ये येतील, ज्या वेळेला स्पर्म्स इजॅक्युलेट केले जातील, त्यातले जे स्पर्म्स आहेत त्यातले 2 सेपरेट स्पर्म्स हे त्या 2 एग्सला जाऊन फर्टिलाइज होतील. त्यावेळेला 2 झायगोट क्रिएट होतील आणि त्याच्यापासून ट्विन्स बेबी जन्माला येतील. 2 embryos are formed from those 2 zygotes and both of those embryos are separately implanted in a uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. म्हणजेच काय, 2 वेगवेगळ्या स्पर्म्स थ्रू दोन्ही ओव्हरी मधून जे ओसाइट्स बाहेर पडलेले आहेत हे फर्टिलाइज केले जातील, झायगोट क्रिएट होईल, एम्ब्रॉय होईल. आता हे जे एम्ब्रॉय आहेत हे सेपरेटली इम्प्लांट केले जातील युटेरस मध्ये आणि त्याच्यापासून ट्विन्स बेबी जन्माला येतील. Such a twins are genetically different and may be same of the different by gender. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही जेनेटिकली कॅरेक्टरिस्टिक्स असतात
हे वेगळे असू शकतात, सेम असू शकतात, किंवा त्यांचं जे जेंडर आहे हे अगदी सेम असू शकतं किंवा वेगवेगळं असू शकतं, म्हणजे एक मुलगा एक मुलगी सुद्धा असू शकते. दिस इज अबाउट डायझायगोटिक ट्विन्स. सी, इथे या ठिकाणी 2 एग्ज आहेत. मघाच्या बाबतीत काय होतं, एकच एग होता, एकच स्पर्म होता. दोन या ठिकाणी 2 एग आहेत, 2 स्पर्म्स आहेत, हे फर्टिलाइज झालेलं आहे, त्याच्यापासून हा जायगोट क्रिएट होतो आणि हे दोघं जण युटरेस मध्ये इम्प्लांट झालेले आहेत आणि त्याच्यापासून पुढे त्यांचा बर्थ झालेला आहे. आता या दोघांच्या मधला डिफरन्स काय आहे मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक मध्ये? तर मोनोझायगोटिक मध्ये त्यांच्यामधली जी काही जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात हे 100% सेम असतात आणि त्यांचं जे जेंडर आहे हे जेंडर सुद्धा सेम असतं, म्हणजे दोन्ही मुली असतील किंवा दोन्ही मुलं असतील. बट इन डायझायगोटिक मध्ये कसं असतं, तर त्यांच्यामध्ये 50% इतकं अप्रॉक्सिमेटली प्रोबेबिलिटी असते. त्याच्यामध्ये त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे अगदी एकमेकाला जुळतील असेच नसतात किंवा असतात सुद्धा. आणि जेंडर हे कधी कधी सेम सुद्धा असतं, कधी कधी वेगळं सुद्धा असतं. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. सी स्टुडंट, आपण एखादा व्यक्ती हा हेल्दी आहे असं केव्हा म्हणतो, तर जेव्हा तो मेंटली किंवा फिजिकली सोशली जेव्हा तो सोशल स्ट्रॉंगनेस असेल तेव्हा आपण असं सांगू शकतो की तो व्यक्ती हेल्दी आहे. बट आता आपण काय घेत आहोत, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे रिप्रोडक्टिव्हच्या ऑर्गन्सशी रिलेटेड जे काही हेल्थ प्रॉब्लेम आहेत, हेल्थ इश्यूज आहेत, याच्याशी रिलेटेड हा आपला पॉइंट असणार आहे. तर आपल्या या देशामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीत अगदी अवेअरनेस आहे. तर या अवेअरनेसचे रिझन्स कोणते कोणते आहेत? सोशल कस्टम्स, ट्रॅडिशन्स, इलिटरेसी अँड शायनेस. म्हणजे काही गावाकडच्या स्त्रिया वगैरे आहेत यांच्यामध्ये शायनेस असतो, त्या आपल्या जे काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स त्या अगदी फ्रीली बाहेर सांगू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या रिलेटेड रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी काही इश्यूज येऊ शकतात. तर त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स काही आहेत रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या रिलेटेड. त्यामध्ये 2 प्रॉब्लेम्स मेनली असतात. पहिला आहे तो आहे सायफिलिस, सेकंड आहे तो आहे गोनोरिया. तर या सायफिलिस जो काही आजार आहे, हा जो आजार आहे हा रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड आहे. याचे सिम्पटम्स काय काय असतात, तर पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनेटियल्स, रॅश, फीवर, इन्फ्लामेशन ऑफ जॉइंट्स, अपोपेशिया. तर या ठिकाणी हे सिम्पटम्स आहेत, हे सर्व सिम्पटम्स सायफिलिस याचे आहेत. सेकंड आहे तो आहे गोनोरिया. त्याचे सिम्पटम्स काय आहेत? पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, ओझिंग ऑफ पस थ्रू पेनिस अँड वजाइना, इन्फ्लॅमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, अनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा. ओके, तर हे जे सर्व सिम्पटम्स आहेत हे गोनोरियाचे सिम्पटम्स आहेत. तर हे सर्व प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी जो जेनिटल एरिया आहे हा जेनिटल एरिया मेंटेन ठेवला पाहिजे, तो क्लीन केला पाहिजे व्यवस्थित. म्हणजेच फिमेल मध्ये ड्युरिंग अ मेन्स्ट्रुअल सायकल जे ब्लडिंग होतं त्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम्स काही असे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ थ्रू रिलेटेड असतात. त्यामुळे फिमेलने सुद्धा आपले जो काही जेनेटिकल प्रायव्हेट पार्ट्स आहेत हे सर्व क्लीन ठेवले पाहिजेत. त्याचबरोबर मेलनी सुद्धा जे त्यांचे जेनेटिकल प्रायव्हेट पार्ट्स आहेत, ऑर्गन्स आहेत, हे सुद्धा व्यवस्थित क्लीन केले पाहिजेत. सो त्याचबरोबर काही सपोज रिप्रोडक्टिव्ह च्या बाबतीत म्हणजे जेनेटिकल एरियाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर तो डॉक्टरांच्या बरोबर आपण कन्सल्ट केला पाहिजे, त्याच्यावरती उपचार केला पाहिजे. ठीक आहे, हे झालं आपलं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता नेक्स्ट पॉइंट आपला आहे तो आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजेच काय? एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन अ शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड ॲज द पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये लोकसंख्या वाढणे, कमी कालावधीमध्ये अचानकपणे लोकसंख्या वाढणे याला पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतात. तर या पॉप्युलेशन एक्सप्लोजन मुळे काही प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करावे लागतात. ते कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत? तर यामध्ये पहिला आहे तो आहे अनएम्प्लॉयमेंट. लोकसंख्या वाढत गेली तर त्यातले जे लोक आहेत त्याला प्रत्येकाला काही ना काही काम दिलं पाहिजे. जर काम देणं आलं नाही तर ती जी स्थिती असणार आहे त्याला अनएम्प्लॉयमेंट म्हणलेलं आहे. डिक्रीजिंग पर कॅपिटिया इन्कम अँड इन्क्रीजिंग लोन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे तो आहे स्ट्रेस ऑन अ नॅचरल रिसोर्स. जर लोकसंख्या वाढत गेली तर नॅचरल रिसोर्सेस साधन संपत्ती जी काही आहे नैसर्गिक साधन संपत्तीवरती स्ट्रेस येणार आहे. या सर्व प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करावं लागणार आहे. आता हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन होऊ नये त्यासाठी पॉप्युलेशन आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. तर हे जे पॉप्युलेशन आहे हे पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी बेस्ट वे आहे तो आहे फॅमिली प्लॅनिंग.
तर या खाली ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत या सर्व गोष्टी थ्रू फॅमिली प्लॅनिंग केलं जातं. त्यामध्ये पहिला आहे ते आहे कोंडोम, त्यानंतर फिमेल कोंडोम, ओरल कॉन्ट्रासेप्शन, त्यानंतर हार्मोनल रिंग, UID यालाच आपण कॉपर टी असं म्हणतो, आणि नेक्स्ट आहे तो आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन. तर या सर्व गोष्टी थ्रू फॅमिली प्लॅनिंग केलं जातं आणि त्याच्या थ्रूच आपलं पॉप्युलेशन कंट्रोल होणार आहे. सो स्टुडंट, हिअर the end of this session. If you have any doubt related to this session, please comment me, message me. Thank you.